नमस्कार पुणेकर. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बाळ माणूस या नवीन सौरभ देसले स्पेशल्स मध्ये. या स्पेशल्स मध्ये आपण बाळ आणि माणूस, स्त्री आणि पुरुष दोघांच्या आयुष्यातील स्ट्रगल्स, किस्से, परसेप्शन्स, त्यांच्या आयुष्यातील घडलेल्या गोष्टी या सर्व गोष्टींबद्दल बोलणार आहे आणि त्यांचे अनुभवही ऐकणार आहे. या शोच्या नावातच दडलेलं आहे की हा शो कशाबद्दल आहे. आता जस्ट आपण 16 मार्चला स्टँडअप आणि स्टोरी टेलिंग हिस्ट्री मधील सर्वात मोठा शो 3600 पेक्षा अधिक मराठी मायबाप रसिक प्रेक्षकांच्या साक्षीने केला. त्याबद्दल तुमचं पुन्हा पुन्हा खूप खूप आभार. आजच्या शो मध्ये तुम्ही हसणारे, विचार करणारे, आठवणीत रमणारे आणि तुमचे विचार सुद्धा वळणारे आणि आजचा शो नक्कीच ब्लॉकबस्टर ठरणार आहे. चला तर जास्त वेळ न घेता आजचा शो चालू करूया. So now I request everyone to hold your seat belts because now you are entering in the world of Saurabh Bhosle specials. And ladies and gentlemen, give a big round of applause and welcome Mr. Saurabh Sheetal Suresh Bhosle. Hello. Thank you. Hello. धन्यवाद. ऐकू येतंय वरती? क्लिअर आहे? दिसतोय मी? ओके, मोबाईल बंद करा. हे ते ऐकू येतं का ह्याच्यासाठी मी ट्राय घेतलेला. ठीक आहे. ओके, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नव्या कोरे स्पेशल्स मध्ये. हे जे झलक तुम्ही 16 मार्चला बघितलं. 16 मार्चला किती लोक आले? कोण? सो त्यातला कुठला किस्सा इथं रिलेव्हंट वाटला तर आपण आपले शब्द थांबवायचे थोडे, मला सांगून द्याच. ठीक आहे. पहिल्यांदा शोला कोण आले? ठीक, गुड, छान. आता काय प्लॅन होता मी तुम्हाला आजचं सांगतो. अजून शो चालू झाला, जे पहिल्यांदा आले त्यांना सांगतोय मी. बाकीच्यांना माझं माहिती आहे सगळं पाठ. 15 मिनिटं ती बी माईक घेऊन बोलू शकते, एवढं पाठ आहे त्यांना. ठीक आहे. 2 शो लावणार होतो आज. ठीक आहे. आता एक संध्याकाळी प्लस संध्याकाळी ज्या 2 मॅच आहेत ना त्यातली एक टीम माझी. कुठली तुम्ही ठरवा. हा, ते मनात न ठरवायचे, मोठ्या नाही, मनात न ठरवा. मी बघितलं ना पुरुष कसला लगेच. ठीक आहे. सो भरला असतो ऑडिटर, मला माहिती आहे, कारण मी शो लावला असता 4 ते 7. 7ला आपण एकत्र घरी जाऊन मॅच बघितली असते. म्हणजे तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी. आणि तो शो लावणार होतो आम्ही इंट्रॅक्शनचा. कारण आम्ही जेव्हा इंट्रॅक्शनची शो लावतोय ना की प्रश्न उत्तर आणि स्टेज द्यायचा आणि बोलायचं, पिसाळगत करायला लागलीत माणसं. माझ्याकडे किस्सा आहे, माझ्याकडे स्टोरी आहे, कधी येणार, परत कधी शो आहे. सो ह्या शो मध्ये आपण एक ते सेगमेंट ठेवूया. ओके. हा, पण त्याचं एक लिमिट असेल. मागच्या एक मॅडम आल्या शोला, त्याला एपिसोड आता ओघात म्हणल्या मी, म्हणजे हे चाललेलं मराठी शाळा चांगली का, सेम इंग्लिश चांगली का, इंग्लिश मिडियम चांगली. तर त्यांनी आउट ऑफ नोवेअर म्हणल्या मी मारलंय पुरुषाला. किती लोकांनी बघितला तो एपिसोड? छान. कुणाला मारले? पुरुष लगेच माहिती ना उतावळा असतो, स्टेजवर नच विचारतो कुणाला मारले. ते मी नाही सांगू शकत. शो म्हणला दम नाही तुमच्यात. ती म्हणली मी नवऱ्याला मारलंय. हे कॉमॅत मी सगळे हाकाले स्टेजच्या खाली. मला कळलं इथून पुढे जे बोलणं होईल, एक तर मी जेलमध्ये, चॅनेल बंद, आणि तुम्ही म्हणा आम्ही कुठं काय, आम्ही 200ला म्हणून जातो, आमचं कुठं काय आहे. सो आपण त्या वेळेला नाही जाणार. एक चांगली बाजू दाखवायची. आता आजच्या शोचा गैरसमज खूप झाला. काय झालं, जेव्हा शो अनाऊन्स केला की नाही मी, तेव्हा बऱ्याच लोकांना वाटलं की हा शो स्त्रीच्या आयुष्यावर आहे. कळतंय ना, कारण आपल्याकडे बाई माणूस हा एक शब्द असा जोडला जातो. पण तुम्ही नीट जर पोस्टर बघितला तर बाई आणि माणसाच्या मध्ये डॅश आहे. कळलं का? बघितलं ना पोस्टर? आणि नीट बघितलं त्या ह्याच्यातून माईक मधून कर्णाज होय त्यातून वेगवेगळे शब्द येतात. एवढं नीट बघता का नाही माहित नाही मला. पुरुषाला घासावे आम्ही बघतो झूम करून, त्यात सगळं लिहिले. आज काय काय इक्वेलिटी, ॲलिमनी, डावरी, सगळं आहे. तुम्ही जर नीट बघितलं तर सगळं कव्हर होणार आहे. सगळं ज्यानं पोस्टर बघितलं त्याला कळते. आता मी पोस्टर, अजून शो चालू झाला, लक्षात घ्या. आणि काय होतं, मोस्ट ऑफ द ना, आता खाली कोणी दंगा केला, बाल्कनीतली गँग आहे ना, तुम्ही माझ्यावर बोलायचं कोण? मग लग्न झालेली बाल्कनीत कोण आहे? सगळ्यात चुकीची जागा मिळली तुम्हाला.
बायको नवऱ्याबरोबर भांडत असं लवकर उठावलं आणि वरती बसायला लागलं आपल्याला. सॉरी, त्याच्या वतीने मी सॉरी म्हणतो. सेम बिरादरी. पण मी इथं बायस न वागणार. मी एक सांगतो या शोच्या स्टार्टिंगला, मी जे ह्या शो मध्ये बोलीन पुढच्या 2.5 तास ते माझं वैयक्तिक मत आहे. मला आलेले अनुभव ते मी सांगणार आहे. मी ज्यातून गेलो ते मी सांगणार आहे. हे तुम्ही मान्य करावं अशी माझी जरा बी इच्छा नाही. हा, तुम्ही अग्री करावं अशी माझी इच्छा बी नाही. कारण आम्ही जरा काय चांगलं बोललो का नाही की खूप पुरुषाच्या बाजूने बोललो की स्त्री म्हणते आम्हाला बीच. अगं मी कुठे विचारलं तुला? आम्ही आमचं सांगतोय. आणि आज प्लस पॉईंट काय, मी स्त्रियांच्या बाजूने अशा गोष्टी बोलणार जी स्त्री स्वतःबद्दल बी बोलत नाही. हा, तुम्हाला कळलं? आयो पुरुष आमचा एवढा विचार करतात होय? हा, मी करतो. पुरुष काय काय गोष्टींमध्ये खूप विचार करतो, तुम्ही इमॅजिनच करू शकत नाही. तुम्ही एखादा मोठा पॅरेग्राफ वगैरे पुरुषांना कधी तुम्हाला लिहिताना बघितले? कोणाकोणाला नाही, हे डोंट वरी की आम्ही एक्सपोज नाही करत असं कोणाला. जास्त हात वर आले तर कोणावर कॅमेरा हे होणार नाही, त्यामुळे डोंट वरी. किती स्त्रियांनी पुरुषांकडून आतापर्यंत त्यांना मोठा पॅरेग्राफ आलेला आहे आतापर्यंत आयुष्यात? हात वर कर, मोठा पॅरेग्राफ आले. हा, एवढे खोटे बोलणार आहेत वेगळे तुम्ही. ओके, किती पुरुष ChatGPT वापरते? हात वर करा. ही खरं उत्तर आहे. ही खरं उत्तर आहे. शिव सांगतो आय फील गुड फॉर हर, आय रिस्पेक्ट हर, आय वॉन्ट टू गिव्ह अटेन्शन. आमचं 3 दिवसाचंच आहे, दे तुझ्या ह्यानं पॅराग्राफ. ChatGPT म्हणते ओके मालक. आणि पुरीला पण माहिती आहे की बाबा ते मध्ये डॅश असतो ना, ChatGPT कधीही पॅराग्राफ आला तर त्या डॅश असतो, एक्सक्लेमेटरी मार्क असतो. एवढं आमचं ग्रामर चांगलं. पोरगी वेळ लागते, अरे हे ChatGPTच आहे. तरी पण ती रिप्लाय करते AWW. AWW 2 ऑ म्हणजे नॉर्मल ऑ. एक्सक्लेमेटरी मार्क हार्ट म्हणजे संपलंय आता तुझं. आणि जर खरंच ब्रुटल मुलगी असेल आणि जिला स्ट्रेट फॉरवर्ड वागायचं असेल, ती म्हणते ही कुठनं टापले सांग. मग ह्यो कधीच कमिट करत, ह्यो म्हणतो मित्रांना दिलंय. सो अशा बरेच तुम्हाला आज मी किस्से सांगणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे प्रत्येक गोष्टीची सुरुवात मी शाळेतून करतो. पहिल्यांदा शोला हात आलेले परत हातवर कर एकदा. छान छान, मस्त, गुड, थँक्यू. मला आहे ना असं आमच्या इंडस्ट्रीत आहे ना सारखं आम्ही जेव्हा भेटतो ना तेव्हा म्हणतात की तुझ्या शोला रिपीट ऑडियन्स असतं म्हणून तुझे शो फुल भरतात. ठीक आहे, आमचं काय आहे, आमचे 100 लोक येतात समजा, 100तली 20 एकदा शोला जाऊन आली का नाही ते म्हणतात ह्या महिन्यातलं पैसे भागलं. पण दुसरा शो मग काय करतात, ती 20 जण बाकीच्या 80 पाठवतात म्हणून भरतंय सगळं. सो तुम्हाला शो आवडला की तुम्ही इतरांना सांगताय म्हणून हे सगळं ऑडिटोरियम भरताय. मी पुन्हा एकदा सांगतो, मी पुरुषांच्या बाजूनं आज नाही, प्रत्येक शोला असतो. बघा, मी जेव्हा पुरुषाच्या बाजूनं बोलतो तेव्हा मी काय सांगतो, मी पुरुषांच्या बाजूनं आहे, स्त्रियांच्या विरुद्ध. आज मी इकडून बी नाही तिकडून बी नाही, मी हंपायर आहे. हंपायर कसला हंपायर माहिती का तुम्हाला? काय म्हणणार कोण? मी आता ऐकवलंय, मी स्त्रियांच्या बाजूने घुसी ना, पुरुषांना ग बसा, कॉन्टेंटला हे माझ्याकडं. किती लोकांचं लग्न झालं हातवर करा. लग्न होऊन पण एकटा शोला आले असे किती लोक आहेत? ह्यांच्या पार्टनरला हॅट्स ऑफ आहे. एकट्याला बाहेर अलाउड करणं म्हणजे नाही का, मे बी आपला शो म्हणून पाठवला असेल. सो भारी लग्न वगैरे भारी गोष्टी करून बघा तुम्ही, माझ्या इथे बातम्या बघताय ना तुम्ही. लय मजा येते. एक्सपिरियन्स नाही अजून, मी सांगितलंच नाही, जस्ट वर्ष झालंय माझं. मी काय सांगणार तुला आता? तुम्ही जर पहिलीचा पोरला धरला आणि त्याला सेम इंग्लिश मध्ये स्कोप आहे, अरे ते पहिलीच आहे. आता माझं 1 वर्ष झालंय, सांगेन की मी, तोपर्यंत तुमचं झालं असेल. हा मोठा ड्रॉबॅक आहे. 2000 प्रॉपर 2000 या साली जन्मालेले हातवर करा. 2000 फक्त 2000 साली जन्माला आलो. 2000 ही कुठलीच नाहीत. ह्यांची सगळ्यात मोठी ट्रॅजेडी काय माहितीये का? ह्यांच्या रिलेशनशिप बद्दलच्या फॅन्टसी, वॉन्ट, नीड, डिझायर सगळ्या 90s वाल्यात. आणि लाईफस्टाईल आहे सगळी जेनझी आणि अडकल्यात मध्येही. ह्यांना ओल्ड स्कूल लव पण पाहिजे, पण जी पार्टनर तिला म्हणते हे नाही बाबा. सो सगळ्यात आता बेकार आयुष्य कोण जगत असेल ना तर ही 2000 वाले, त्यांना आम्ही 90s वाले बी म्हणणार या. आणि जे जेन्स आहेत ना ते बी म्हणतात चल हे मधल्यामध्ये आहे, सोयीस्कर इकडं सोयीस्कर तिकडं. त्यांना रील येतात ना 90चे, ती म्हणतात आयला आपण ह्यात आहे का, जेन्स आपण ह्यात आहे का? तुम्ही अनमोल आहे. तुम्ही ह्या सदीतला सगळ्यात मोठा ट्रान्झिशन बघितला, ह्यापेक्षा मोठं काय आहे?
हा लय. आणि आजच्या काही गोष्टी मनाला लागणार आहेत बरं का खूप लोकांच्या. हा प्रत्येक शोला कशा टाळ्या लाफ्टर असतात. मी तर असं धरून आलोय आज 3 तास होता काय मला. हा टाळ्या बिळ्या नाही आल्या तर चालतील मला माहितीये, कारण काय गोष्टी पचवायला जड आहेत. हा आणि ते बोलणार आहे आज. आणि खूप दिवस झाले लोक म्हणतात. आता मागच्या वेळेस मी महाराष्ट्र दौरा झाला, एक शो परफॉर्म केला मर्द, अजून शो चालू झाला, ओळख आहे ओळख, कॉफी भेटलोय आपण पहिल्यांदा चहावर. ही स्त्री अवघीच बदनाम आहेत की त्यांना सगळ्या मनाप्रमाणे पाहिजे. चहा मानल्यावर लगेच कशी खुलाली. तू इथं काय बी म्हण, तू तिच्या इम्प्रेशन टाकाय, तू तिला स्टारबक्सलाच नाही, तू चांगलं बेस्ट कॅफे इन पुणे गावलं की न्याला तिथं. काय बी करायचं, कधीही एक्सपेन्सिव्ह कॅफेला जात असताना मेक शुअर करायचं आपले कार्यकर्ते त्या एरियाच्या अराउंड तर नाहीत ना, कारण रोज तुम्ही 50 रुपयाची राईस प्लेट खाताय, इकडे 500ची कॉपी आहे. तो काही बोलत नाही तुम्हाला. हा पण एक किस्सा आहे, तो बी सांगणार. आता शो चालू व्हायच्या आधी मला तुम्हाला 2-3 गोष्टी अजून सांगायच्यात की हा फॅमिली शोच आहे. प्रत्येक शो फॅमिली शो असतो. किती लोक फॅमिली सोबत आलेत, आई वडिलांना वगैरे घेऊन. छान मस्त मस्त लय मजा येणार तुम्हाला आज. किती लोक मित्र आलेत. छान थँक्यू. आपली इतर गपकी आहे. किती लोक CSK सपोर्टर आहेत. MI सपोर्टर किती आहेत. MI RCB किती आहेत. CSK चेन्नई. तुम्हाला RCB वाल्यांना काय सांगायचंय. RCBच्या मुली ज्या फॅन आहेत त्यांनी हात वर करा. आता हात असाच वर ठेवायचा. हात वर हात वर हात वर. RCB टीम हात वर करा. मुली 8 प्लेअरची नाव सांगा. ह्यांना फक्त ज्वालाईनवाली पाहिजेत. देवदत्त पडिकाला आगा बाई आगा बाई बाई. आता तर निम्मी लग्न झाले, आता काय कळलं ना. आम्ही टीम बघतो काय आहेत कशी आहेत. बरं आमची एक टीम सगळी म्हातारीची पण आहे ना सपोर्ट आमचा, आहे का नाही. हे मी म्हणतो ना, स्त्रियांना तुम्ही नीट बघा. तुम्ही लय बायस आहे काय काय गोष्टींमध्ये, काय लय बायस आहे. इक्वेलिटी आहे. तुम्ही मग मला सांगा, जिला क्रिकेटचं नॉलेज आहे ना तिनं बरोबर टीमची. RCB चुकीची म्हणत नाही मी, पण RCBतल्या प्लेअरला तुम्ही का सपोर्ट करता हे महत्वाचं आहे. माझी एक बहीण आहे, तिचं नाव बी सांगणार नाही मी, कारण ह्या व्हिडिओ तेपर्यंत गेलो मारलं मला. ती मॅच होती एक दिवस RCBची फॅन आहे बरं काही, तिला सगळं माहिती असं ती म्हणते. आणि RCB जिंकलेली मागच्या वेळेस सेमीफायनलच्या जवळ गेली बघा. तर मला काय म्हणली माहिती आहे का, भैया मी सेलिब्रेट करणार आहे, माझं मागणं शूटिंग काढ फक्त की मी सेलिब्रेट करते, टीव्हीकडे बघते. ओके, फक्त म्हणली एक आहे, जिंकली की मला सांग, मला कळलं पाहिजे जिंकली आहे. अगं म्हणलं खाली बघ की 6 बॉल 22. तू सांग. मग ती मला लय आवडतं फॅन बेस जो RCB कडे आहे का नाही, फिमेल फॅन बेस आहे, नाद नाही. आणि मग MI CSK वेगळा विषय. ही कधी जातीवनं भांडली नाहीत, ही कधी गल्लीवनं भांडली नाहीत, ही कधी मंडळावनं भांडली नाहीत, ही कधी काकावर भांडली नाहीत जमीन नेली तरी. ह्याला फक्त म्हणतो हानली. कोल्हापुरात मर्डर झालाय माहिती 2 वर्ष आधी. हा CSK ही भारी का चेन्नई भारी म्हणून. हा खरंच झाले माहिती का तुम्हाला. आणि आता कोल्हापूरला मी शो केला ना मागं, तर त्यांनी मला विचारले आवडती टीम कुठली. माझी फाटली. म्हणलं मला इंडियन टीम आवडती. IPL म्हणलं बघत नाही मी. ह्याच्यापेक्षा घाण प्रश्न विचारला मला, रोनाल्डो का मेसी. अजून डबल फाटून हातात, कारण कोल्हापूरमध्ये क्रिकेटपेक्षा फुटबॉल जास्त आलं माहितीये ना. आता म्हणलं हाणणार आपल्याला हे फिक्स. रोनाल्डो म्हणावं तर मेसीवाले येतील, मेसी म्हणावं तर रोनाल्डोवाले येतील. वरती बघितलं म्हणलं सुनील छेत्री. कसं 3 शो केलेत कोल्हापुरात. लय भारी सिटी, लय भारी. जेव्हा मतदान इकडे होतं ना अख्ख्या देशाचं, कोल्हापूरचं इकडे होतं. हा लय ठीक आहे. कोण आहे कोल्हापूरच्या शोला. आम्ही चंद्रावर जरी शो घेतला तरी माणसं येणार ती. नागपूर अमरावती सगळीकडे कोल्हापूर करायचं सुटीच नाही. आता मुलींनो हिथून पुढे प्रश्न जर डोंट वरी पर्सनल नाही घ्यायचं बरं का. हे किती लोक IPL बघतात मुली.
छान, गुड, नाईस, मस्त, ठीक आहे. मुलं किती लोक बघतात? ठीक आहे, छान छान छान. किती मुलं क्रिकेटच बघत नाही? हात वर करा. ठीक आहे. काय बघता मग तुम्ही? ए यार, प्रश्न विचारलाय. अरे तिची चॉईस आहे का नाही? काय बघितलं मी काय म्हणलं? पुरुषाचा दुश्मन कोण आहे? आणि उघड उघड दुश्मन आहे पुरुषाचा दुश्मन. स्त्रीची दुश्मन स्त्री आहे, पण ती गुपचूप आहे, कळणार बी नाही कोणी काडी केली. पुरुष तोंडाव काडी काढते, हे म्हणते. कुठला स्पोर्ट्स बघतो राजा तू? कुठला स्पोर्ट्स नाही बघत? खेळ बघत नाही? कितवीत आहे तू? हा, लास्ट इयरला आहे. आयुष्यात खेळ खेळते का? इंजिनिअरिंगला आहे का? कुठलं डिपार्टमेंट? थांबे. हा, बायोटेक्नॉलॉजीची इंजिनिअरिंग असते व्हय? यार मी कमी ज्ञानी आहे, हसायचं काय त्यात? मुलांचा मुलींचा रेशो काय? मुली जास्त आहेत. ठीक आहे. त्याचा हिज लाईफ हिज चॉईस असं नसतं का तुमच्याकडं? मुलीला हाय वे हर लाईफ हाय चॉईस, आम्हाला बी आहे की. असू जरा, छान आहे, काय विषय. माझे शो बघतो, यात बाहेरच्यापेक्षा बारीक आहे. त्याला काय तर तिरका बोलायचा, आपला एक व्ह्यूवर कमी करायचा, कोणी सांगितलंय? हा, शो आता हळूहळू चालू होतो, तुम्हाला कळणार म्हणजे शो चालू. आधी कळलं पाहिजे ना काय आलंय काय नाही कसं आहे. ठीक आहे. पहिल्यांदा आलेले असतात त्यांना मी 2-3 गोष्टी सांगतो. ठीक आहे. तुम्हाला काय बोलायचं असेल, मी जेव्हा सांगेल बोलायचं हातवर करा, आपण बोलायला चान्स देऊ, काही प्रॉब्लेम नाही. आदनावरनं मोस्टली बोलू नका, कारण काय होतं, एक स्टोरी जर कंटिन्यू चालू झाली ना तर ती मध्ये तुटती. स्टोरी तुटली की ती शेवटी कनेक्ट करायला खूप त्रास होतो. ठीक आहे. काल जेव्हा शो चालू करतोय मी, काल काय झालं की मी बसलेलो असंच काम वगैरे, कझिन्सला वगैरे भेटलो आमच्या. आणि मी युट्यूब जास्त बघतो, इंस्टाग्राम रील कमी बघतो, अटेन्शन स्पॅम कमी होतो. मी युट्यूब बघत होतो आणि त्यात एक व्हिडिओ होता की मॉडर्न डेटिंग टर्म्स, म्हणजे की आजकालच्या जगात जे प्रेमबिम आहे त्याच्या काहीतरी मॉडर्न टर्म आहेत. तर ते आज मी तुम्हाला समजावणार आहे की आपण किती घाण करून ठेवली आहे. आणि ह्यातलं मग मी पहिल्यांदा ऐकलंय. तर हिअर इज अ ब्रेकडाऊन ऑफ सम कॉमन मॉडर्न डेटिंग टर्म्स. ह्या 7-8 आहेत, अशा 33 आहेत टर्म काहीतरी म्हणतात. आम्हाला 8 विषयाचा अभ्यास होत नव्हता. पहिली टर्म आहे घोस्टिंग. घोस्टिंग ऐकलंय कोणी? घोस्टिंग नाही? ठीक आहे, तोंडाला. पहिली टर्म आहे घोस्टिंग, डिसअपिअरिंग विदाउट एक्सप्लेनेशन आफ्टर डेटिंग और टॉकिंग टू समवन. म्हणजे एखाद्याला डेट केलं किंवा बोललं की त्याला कोलून द्यायचा, 4-4 दिवस यावर बोलायचं नाही. दुसरी आहे ब्रेड क्रमिंग. ब्रेड क्रमिंग म्हणजे गिव्हिंग समवन स्मॉल स्पॉडिक अटेन्शन लाईक फ्यू टेक्स्ट और लाईक्स, कीप देम इंटरेस्टेड विदाउट कमिटमेंट. म्हणजे एखाद्याला फक्त नाही का म्हणायचं, गॅस द्यायचा नसतो, तुला भारी डायरेक्ट गायब व्हायचं. तिसरं बेंचिंग, हे लय बेकार आहे. कीपिंग समवन ॲज अ बॅकअप ऑप्शन, नॉट फुल्ली कमिटिंग इन वन रिलेशन. मी तुझाच आहे, तू माझीच आहे, हो. आणि अचानक लग्नाचा फोटो. बेंचिंग. रीज माहित असत, रीज म्हणजे एखादं इम्प्रेशन टाकणं. तिसरं लव्ह बॉम्बिंग, हे पण घाण आहे. ओव्हरवेलिंग रिस्पॉन्स टू सम अटेन्शन, गिफ्ट्स, अफेक्शन. म्हणजे उगाच गोड बोलतंय, सारखंच मिस यू म्हणतंय, सारखंच लव्ह यू म्हणतंय, सारखंच गिफ्ट देते, ह्याला काय म्हणतात? लव्ह बॉम्बिंग. नंतर आहे सबमरिनिंग, रिअपेअरिंग आफ्टर घोस्टिंग, म्हणजे कोलून दिल्यावर परत माघारी यायचं. नंतर आहे झॉम्बिंग, सिमिलर टू सबमरीन, म्हणजे माघारी यायचं पण कुठं गेलतो का गेलतो सांगायचं. टेक्स्टेशनशिप हे कोविड मध्ये लय झालं. एकमेकाला भेटले, त्याला वाटलं प्रियांका आहे, त्याला वाटलं समृद्धी आहे, त्याला वाटलं स्नेहल आहे, आत कुठं माहिती सुमित आहे, प्रियाश आहे, नुसती चॅटवर बोलल्यात, कधी भेटली. ह्याच्यानंतर आहे टेक्स्टेशनशिप. ह्या आहेत. आता ही सगळं तुम्ही कसं शोधून काढलंय आम्हाला माहित नाही. आमच्या वेळी मी काय म्हणायचं माहिती का? आमचं आहे, आमचं होतं, आमचं तुटलं, आणि प्रेमबिम काहीच नसतं. ह्या टर्म्स जेव्हा मी बघतो ना, मला एवढं होतं ना की आईला ह्या टर्म्स आपण एवढ्या कॉम्प्लिकेट का केल्या. मे बी ह्याच्यामुळे तुम्हाला कळा ना की तुम्ही काय फील करताय. ह्यानं सुरुवात करायची गरज काय माहिती का? बाई आणि माणसामध्ये सगळ्यात मोठा फरक, आणि फरक आहे बाई माणसात, मी डायरेक्ट सांगतो, कुणी बी म्हणू दे. इक्वॅलिटी पाहिजे, 100% पाहिजे. कशात पाहिजे? वागवण्यात, राईट्स मध्ये, जगण्यात, हक्कांमध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये.
पण बाईन माणूस वेगळा आहे म्हणूनच ही दुनिया लय भारी चालली आहे. ज्या दिवशी बाई ठरवल की पुरुष म्हणाल तसंच मी वागणार, आम्हाला बांबू फिक्स आहे पृथ्वीला. आणि ज्या दिवशी पुरुष म्हणाल बाय म्हणाल तसं मी वागणार, त्या दिवशी पण बांबू फिक्स आहे. कॉन्फ्लिक्ट्स पाहिजेत, करू का करू नको, केलं पाहिजे का, ह्यात कॉन्फ्लिक्ट्स पाहिजे, दोन मतं पाहिजेत. सगळीच एकसारखी असल्यावर काय होतं ते तुम्ही पोरांचा ग्रुप बघा एखादा. महाबळेश्वरला गेली गाडी दरीत, सगळी एका टप्प्यातली होती, सगळी उडगी होती. त्यात एक क्षण असले तर गाडी दरीत जात, ती म्हणतं काशी घरीकडे घाल. सो ग्रुप आहे ना एकसारख्या लोकांचा नसला पाहिजे. आणि आम्हाला मोबाईल मोबाईल हो, आम्हाला शाळेत सगळ्यात चुकीची गोष्ट काय सांगितलेली की मुलगी आणि मुलगा एकमेकाचे दुश्मन आहेत. हे पहिलीत आम्हाला सांगितलं. पहिलीत आमची शाळा थोडीशी प्रोग्रेसिव्ह होती, थोडीशी. एका पाटावर बसवायची. पाठ माहिती आहे तुम्हाला? पाटावर कोण कोण बसले शाळेत? पाट म्हणजे घरातला नाही, अजून मोठा पाठ असतो तो. ठीक आहे, गुड. बेंचवर किती लोक बसले? ठीक आहे. पाटावरती म्हणजे एक पाट एवढ्या अंतराचा असतो, इथून इथपर्यंत असेल, आणि तो लाकडी पाट असतो, त्याला मध्ये खेळा असतो, 2 फळ्या असतात. तर त्या पाटावर बसवायच्या. आम्हाला पहिलीत असताना बालवाडी बसलो. पाटात बसलो तेव्हा एक मुलगा एक मुलगी बसवायची पहिलीत. जेव्हा मला माहितीच नाही की मुलगा आणि मुलगी काय असं वेगळं असतं काय. आम्हाला फक्त वाटायचं त्यांचे केस मोठे असतात, आमचे बारीक असतात. हा एवढंच. कारण लहानपणी ती बी कार्टून बघायचे, आम्ही बघायचो. ती बी मोगली बघायची, आम्ही पण बघायचो. सो असा डिफरन्स काय मुलामुलीत नव्हता. आणि ग्रुप होते आमचे लहान. आणि 3-4 आठवडे आम्हाला एकत्र बसलो आणि लय मजा यायची. कारण काय पोरं एकत्र असली का नाही की जरा मापात वागतो आपण. आम्ही माती खायचं नाही, पेन्सिल खायची नाही, एवढी अक्कल होती आम्हाला. पोरगी शेजारी बसली ना आपल्या, पोरं बरोबर बसल्यावर पेन्सिल काढतोय, हाकी खाऊन भारी वाटते, माती काढतोय, माती खायला घालतोय. ज्याचा बर्थडे त्याच्याबरोबर मैत्रीण करतोय, मित्री करतोय, सगळं चॉकलेट घेऊन येतोय. 3 आठवड्याचं सुख होतं फक्त. 3 आठवड्यानं आमच्या शाळेत आली आणि आमच्या बर्गे मॅडमकडे गेली, म्हणली की ही पोरं पुरी एकत्र बसवू नका. आमच्या पोरांच्या डोक्यात वाह होत्यात. आता मला हे कळा ना की वाह हा प्रकार काय असतो. आता मॅडम, आमच्या बर्गे मॅडम स्त्री ना, शेवटी स्त्रीला डिफेंड करते बरं का. मॅडम म्हणल्या अहो वा काय पुरुष शेजारी बसून होत नाहीत, ते वाळूत कसं बी खेळतय, गटारात उड्या हाणतय, तासाला बसाना वन फिरतय, त्यामुळे झाले असते. मग पालक सभेत हा विषय गेला. पालकांना माहिती तुम्हाला काय असतं. पालक म्हणले नाही पोरं सेपरेट बसवा, पोरी सेपरेट बसवा. आणि हा त्यांचा आतापर्यंतचा सगळ्यात वर्स्ट निर्णय होता आमच्या शाळेचा. अजून रिग्रेट करत असतील. जाऊ पोरं पुरी एकत्र बसायची ना, सगळे होमवर्क करायचे. फरक एवढाच होता, पुरी घरी करायची, आम्ही पाठाव करायचो. हा जोक कळायला वेळ लागतो. पुरी घरनं होमवर्क करून येणार, आम्ही शाळेत येणार, आम्ही त्यांची वय घेणार, हाय तसं हाणणार. पण होमवर्क होत होता हे महत्वाचं आहे का नाही. पोरं सेपरेट बसायला लागली, पुरी सेपरेट बसायला लागल्या. एकानं होमवर्क केला, पोरनी त्याची वयच गायब केली. केळ्या विद्रोह करतोय सोय. 49 वर्षाचे काय आहे त्याची किंमत तवा. पोरं ठरवायची, आज केला तर सगळ्यांनी, नाही केला तर कुणीच. मारलं तर मास्तर 50 जणांना मारल, 50 जणांना 50 मिनिटं होईपर्यंत तास संपतोय. सो मार खातोय ते पण कुठल्या तरी कॉस्ट साठीच खातोय ना आपण. सो पहिली ते चौथी आम्ही असंच नाही का, चोर पोलीस खेळा, परत काय असायचं, विषामृत खेळा, सोनसाखळी खेळा, असलेच जास्त भरपूर नाही का. आणि आम्ही चोर पोलीस मध्ये आमचा एक नियम होता की एक जेल केलं आम्ही. जेल म्हणजे काय की जिथे सायकलच्या स्टँड आहेत सगळे, त्याला लाकडाचं आणि ह्याचं लोखंडाचे एक बॅरिकेड असायचं. तर आमच्यात मेघा नावाची मुलगी होती, ती उंच होती, भरपूर उंच, एवढी असेल. आणि ती इन्स्पेक्टर होती. आम्हाला फक्त एवढंच माहिती की इन्स्पेक्टर आहे, CID आहे आणि हवालदार, ह्याच्या पलीकडे काय आम्हाला दुनिया माहीत नव्हती. तर ती नेहमी पोलीस व्हायची आणि मी पण पोलीसच व्हायचो. तर तिनं का माहीत का मला ही टर्म दिली ती, कारण ती हायटेड होती. मला हवालदार सौरमच म्हणायची ती. मला कधी तिने बढती दिलीच नाही. आणि मी पण आता ती वजना बिजना मोठी एका चापटीत आपण लोळायचो. ओके म्हणलं मेगा, काही प्रॉब्लेम नाही. आणि ती नॅशनल खायची पोरगी, चौथी बिवती. तर मला सांगायची इकडं लपल्यात तिकडं लपल्यात, तू घेऊन ये. मी घेऊन यायचो का नाही. चोर घेऊन आले ना दारापर्यंत आले की तिथून सुटायची माझ्याकडून. कारण लहानपणी कुठला नियम, चावायची बिवायची काय बी करायची, उमे तर थुकायचा माझ्यावर.
पोरींनो हे शिकून घ्या. तुम्ही लय पोरींनो, तुम्हाला जर वाटत असेल ना की तुमच्यावर लय अन्याय झालाय आणि तुम्ही आयुष्य खूप चांगलं म्हणजे वाईट जगलाय, हे काहीच नाही. आम्ही जे एवढं गलिच्छ जगलोय ना, आम्हाला मोठं झालं कळलंय आम्ही जे केले ते गुन्हे आहेत. एक भारी गोष्ट सांगू 90च्या किड बद्दल. आम्ही आता सगळे मोकळे का फिरतोय माहितीये का रस्त्यावर? कारण तेव्हा शाळेत सीसीटीव्ही नव्हतं. शाळेत सीसीटीव्ही असताना आम्ही जेलात असतो. बँडची पाती फाडतय, जळान गायब करतय लाकडाचं. तांदळा आधी इडलीला मिळायचा, तो बंद झाला, भाताचा तांदूळ गायब करतोय. हो, घंटाच गायब केली पोरांनी. प्रिन्सिपलच्या केबिन मध्ये जायला 1 घंटा कुरूप माहिती ना, तीच उरली पोरांनी. सो ही सीसीटीव्ही नव्हती म्हणून आज आम्ही मोकार फिरायला लागलो. तर मेघा आणि आमची अशी पार्टनरशिप होती. मी कधी असं आतापर्यंत चोर झालोच नव्हतो. कारण मला असं वाटतं की आपल्याला पोलीस व्हायचंय. चोर का व्हायचं? आपल्याला पोलीसच व्हायचं. पण पोलीस मी तिच्या डेलिगेशन अंडर काम करायचो नेहमी. तर आम्ही पकडायचो, आणायचो. मला एक फरक कळला की ज्याला मी जेव्हा पकडायला जातो ना, मला एक ताणत्यात पोर की मी पकडायला गेलो की 10 जण गट्ट्याला हाणत्याल बिनत्याल, नाही का, की इथपर्यंत आणत्याल, मधनच मला मारत्याल, थुकत्याल. मेघा जेव्हा पकडायला जाते ना, सगळे एका कोपऱ्यात जातात आणि मग ती एकेकाला धरती आणि आत टाकती. मला लहानपणी वाटायचं पोरं मेघाला भेटतात, नाही तिची तब्येत आहे, ती उंच. मला नंतर कळलं नाही, ती तिला नाहीच भेट, ती स्त्री आहे म्हणून तिला भेटत. ती इज्जत आहे आणि आम्हाला ती शाळेत शिकवलेलं. इथं बसलेल्या बऱ्याच पोरींना खोटं वाटल. 90s मधले कोण कोण आहेत मुली इथं? हा, शाळेतला एक तरी पोरगा चुकीचा वागलाय का तुमच्यावर कधी? हा, एकच. आम्ही लय भ्याचो पोरींना, तुम्ही इमॅजिनच करू शकत नाही. एखादी मुलगी आपल्याकडे बघून हसणं म्हणजे चांगलं वाटण्यासारखं आहे का नाही? हो, आहे का नाही? हो का नाही? म्हणा की. अरे बाया नाहीत बोलणार, तुम्ही बोलायचं पुरुषांनो. बाया हो म्हणायला लागल्यात. हा, ह्यो एक मला प्रॉब्लेम आहे. स्त्रीला बाई म्हणल्यावर करा घेतो तुम्हाला, बाई म्हणल्यावर करा घेतो तुम्हाला. आम्हाला माणूस म्हणा, मर्द म्हणा, बापा गडी म्हणा, गाड्या म्हणा, काय बी म्हणा आम्हाला. बाईला बाई म्हणण्यात काय चुक आहे? हे स्टेजवर बोलायचं सोपे, घरी गेल्यावर बाई नाही म्हणू शकत. हे स्टंट घरी ट्राय नाही करायचे, नाही करायचे. इथं हसायचं जायचं. माझ्याकडून प्रेरणा घेऊन काय नाही करायचं बरं का. हसायचं जायचं. परतच्या शोला तिकीट होईल नाही होईल माहित नाही. मग म्हणजे इतकं भ्यायचो ना मी पोरींना. कारण आम्हाला आहे ना 2-3 मुलींनी जी झलक दाखवलेली का, म्हणजे त्या पोराचं इंटेन्शन पण नव्हतं की त्या पोरीला त्रास द्यायचा आहे. खो खो खेळतोय, खो खो खेळता खेळता आमच्या सायऱ्या नावाचं पोरग आहे, ते डाम मारायला सगळ्यांना शिकवतोय. असा डाम मारायचा आहे. डाम माहितीये, पोल मारायचा माहितीये, किती लोकांना माहित नाही. एक जण पुढे आम्ही प्रॅक्टिस कर थोडक्यात. थांबा, 1-2 माहित नाही असं कसं चालेल? थांबा. हा पोल आहे. खो खो किती लोकांना माहित आहे? छान. हा पोल आहे. हा काय? तर ह्या हाताने पकडायचं, इतर रेषा असते असं ठेवायचं आणि असं आउट करू शकता तुम्ही. पाय फक्त रेषेवर टाकायचा. सायरा आम्हाला शिकवतोय. पुरी पाळण्यात गावत नाहीत, रूट पण भारी पाळत्यात. सो तुम्ही टीमला डांबावच आउट करा. ठीक आहे साहेब म्हणलं, काही प्रॉब्लेम आहे. उमे आला, उमेच्या हाईट कमी. उमेने पोल मारला, पोरगी तर तिकडे 3 डाम सोडून फुलं गेली. उमेला डाम मारला, पोरगी त्या पोलला आहे, पण डाम बसलाय तर आम्हाला खुशी आहे. पोरं बी बोगस, कमान उम्या. अक्षय आला आणि अक्षयानं पोल मारला आणि त्या प्रियंकाच्या गालावर बसला साप दिशा. सगळे पात्र खरे आहेत आणि घटना खरी आहे, काल्पनिक काही नाही यात. मला सांगा त्यानं मुद्दा मारलेला का? हे त्या पोरीला पण माहिती. पोरगी म्हणली पण नाही, पोरगी कंप्लेंट करायला गेली पण बर्गे सरांनी बघितलं. त्यानंतर काय झालं मला ऍक्च्युली माहित नाही, पण त्याला प्रिन्सिपलच्या केबिन मध्ये गेलो हे आवाज येत होते. बाहेरला म्हणला, सावऱ्या इथनं पुढं पोरींबर खूप खेळायचं नाही. म्हणलं मी कॅप्टन नाही, सायऱ्याला सांग. मला सायराजा पण इथनं पुढं पोरींबर खो खो खेळायचं नाही. कारण आता माहिती आहे ह्याला हाणलाय म्हणून म्हणतो यो. ह्यानं कारण काय द्यावं? काय नाही, पोरींबर खेळलो की गेम स्लो होतो आपला.
म्हणजे काय म्हणला, त्या हळू पळतात मग आपल्याला पण हळू पळायला लागतं. शिवाय सूर्यवंशी लय बोगस होता. म्हणला तुला चहा पाटलाय सांगत्यात. एवढं मन त्याच्या दुःखात भरलंय, सगळं झालंय. अक्षय एवढा रडाई टाकलाय त्याच्या डोळ्यात. तुम्ही तुमच्या मित्राला इतका पिडलाय कर कधी? इतका पिडलाय, इतका पिडलाय, इतका टॉन्ट दिलाय त्याला, इतका टॉन्ट दिलाय त्याच्या डोळ्यात इथं पाणी आलंय आणि ते टिपकणार आहे आता. आणि तू एवढा बोगस आहेस की त्याला अजून बोलणार की घाललं पाहिजे असं. तेवढ्यात एक खरा मित्र तो केळ्या बास रडल, हे रडलं की ट्रिपची आय होईल. धर चेष्टा करावं की रे मैत्रीत, पण डोळ्यात पाणी येईपर्यंत वय हित आलेलं असतं त्याचं पाणी. तेवढ्यात प्रियंका आली अक्षयकडं. अक्षय सॉरी, लागलं का रे तुला? मला कुठे काय, तुला नाही लागलं? नाही रे, असं थोडं तुझ्या इथं वन उठलेला. अक्षयभर पोरगी बोलली म्हणून आम्हाला सगळ्यांना दुधाची पेप्सी चारली त्यानं. तुम्ही दुधाची पेप्सी 2 रुपयाला होती एवढी मोठी, माहिती आहे यात्रेला. एवढे अचिव्हमेंट होते. म्हणजे मी तुम्हाला परत सांगतो, स्त्रियांना तुम्हाला जर वाटत असेल की पोरं तुमची रिस्पेक्ट करत बिरत नाहीत, तुम्ही लय गांडलाय. तुम्ही त्यांची ती बाजू बाहेर काढा. तुम्ही काय होतंय, मी प्रत्येक शोला सांगतोय, जेवढं इझिली अवेलेबल होणार तेवढी तुम्ही स्वतःची कमी करून घेणार. ह्याचा अर्थ असा नाही की एखाद्या पोराचा मेसेज आला की त्याला 3 महिन्यांनी रिप्लाय द्यायचा. मग तू पोरगी बी नाहीस, तू कबूतर पाठवा मला. काय 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 डायलॉगच्या वेळी आधी मेंदूला विचार लागतं म्हणायचं काही. कारण तुम्ही बसलाय, तुम्हाला कळतंय ह्या ओरा काय बोलतोय काय आपण. इंटरनेटवर नाही कळतो चुकीचं बोलला. आम्ही एवढं भेटतो ना मुलींना की आम्ही मुलींना म्हणजे एक 10वीत, आम्ही जेव्हा 7वीत होतो तेव्हा 10वीतल्या एका मुलानं प्रपोज केलता मुलीला. आम्हाला माहिती बी नसतं हे काय असते. आम्हाला असं वाटायचं की आईला लग्न बिग्न घरातलीच ठरवतात, आपण ते करायचं. आणि लग्न कधी होतं माहिती का? चांगलं मार्क पडल्यावर. उम्या तर आहे ना 7वीत आम्हाला जेव्हा 66 पडले, उम्या म्हणला आपण संपली, आपलं वय लग्न होतंय म्हणला. उम्याचा तवापासून ते हे एकच आहे, चांगलं लग्न आपलं व्हायला वय बास. आणि खरंच आहे की बायोडाटा काय सांगतो, येऊ शेवटी येऊ त्याकडे, थांबा लगेच मधनं तिकडं नको जायला. बायोडाटा बद्दल पण आपल्याकडे लय कॉन्टेंट आहे, कारण आपला बायोडाटा पण मार्केटमध्ये लय फिरलेला. कारण नशीब चांगलं आहे आपलं की आपण तर व्हायरल नव्हतो. आता मला कळलं, मी बायोडाटाच्या वेळी जर माझा इंस्टाग्राम आयडी टाकला असता का नाही नसता संपला. खरा विषय तिथनं चालू झाला असता. शाळेत आम्हाला सगळ्यात भारी मेमरी पोरींसोबत काय असेल तर पोरींचा भोंडला असायचा, माहिती ती लहाया वगैरे नाही का सगळं. आणि त्याला पोरं अलाउड नव्हती कधीच आयुष्यात, पोरांना अलाउड केलं नाही आणि करू पण नाही. ज्याला नाचतानी कोरिओग्राफीमध्ये एक स्टेप अशी तर एक अशी करतोय, तो भोंडला काय खेळायचा. त्या भोंडल्यात पोरी काय म्हणतात त्याला, फुगडी खेळत्यात, ते असं असं करतात, गाणी बिणी म्हणतात. आम्ही आपलं कैदी कसं असतात बाहेरनं. पण पुरी एवढ्या हुशार, पुरींना माहिती आहे की ह्या पोरांनी मन घातलेलं आहे भोंडल्यात. सो पुरी डब्यात भोंडला भरून आम्हाला आणून द्यायच्या. म्हणजे आमच्या मुलींवर आमचं डायरेक्ट कम्युनिकेशन नव्हतं, पण त्यांना माहित होतं ह्या पोरांना आपली इज्जत आहे, आपल्याबद्दल ते कसं विचार करतात. हे जेव्हा सांगायला लागतं ना ती आणि मी बेस्ट फ्रेंड आहे, घंट्या काय सांगायला लागते. आमच्या काही मैत्रिणी अशा आहेत तुम्ही इमॅजिनच करू शकत नाही. आम्हाला कधी कधी असा डाऊट येतो, ही बाई पुरुषाच्या जन्माला का नाही आली. हिचा एक गुण म्हणजे आपण म्हणतो सेम माझ्याकडच आहे. एक वेळ पुरुष म्हणाले ही नको करायला, ती म्हणते का. प्रत्येक ग्रुपमध्ये अशी स्त्री पाहिजे बरं का. आणि आम्हाला शाळेपासून होती अशी. आम्ही 8वीत होतो, नुकतंच हाफ चड्डीतून फुल पॅन्टमध्ये आलतो. ही फिलिंग कुणालाच कळणार नाही. मे बी मुलींना कळेल. मुलींना 7वीपर्यंत स्कर्ट होते, असे कोणी इथपर्यंत स्कर्ट होते आणि परत सलवार पायजमा. किती लोक असे छान. मुलं आधी ह्याच्यात होतो आपण हाफ पॅन्ट आणि नंतर फुल पॅन्ट मध्ये आलो, असे किती लोक छान. ती फिलिंग कशी सांगू शकेल कोण. धागा धागा डायरेक्ट. अजून कोणाला सांगायचं. अर्जुन अर्जुनात म्हणतो यो. अरे अजून लय काय काय बघायचं आयुष्यात. गुडघा झाकलं तर जन्नत वाटली ह्याला. माणसाला कापड उतरलं जन्नत वाटते. किती इनोसंट आहे हे, किती इनोसंट आहे हा. बास बायोडेटा नाही बनवायचं, थांब झालं मार्केटिंग. आता ती शुत्याला तुला पुरुष होत तशा. माझ्या शोला येणाऱ्या पुरीला झालंय काय, काय झालंय तुम्हाला.
आवाज या ना, कुणाला या ना? हा, अरे आवाज या ना असं कोण म्हणलं का आता? आवाज या ना तुम्हाला? आवाज? हा, ओके ओके साहेब, आवाज माझी फाटली नाही, ज्या आईला म्हणलं आवाज कसा काय नाही, वरची ऐकतात मला, पोरींचा आवाज कसा नाही. पूर्ण काय झालं रे तुम्हाला? मी तुम्हाला किती वेळा सांगू त्या पाण्याला मेसेज करू नका. ते रिलेशनशिप मध्ये आहे, नसलं तरी मी हाय सांगणार आहे. काय त्याला मेसेज करायचे तुम्हाला? पाण्याचा रिप्लाय आला की दुसऱ्याला. आरामची फाटी कोणाला मेसेज करताना? प्रणव सर, तुम्ही सौरभ सरांबरच असता का 24 तास? काय करायला 24 तास माझ्या बरोबर? मला आई बाप बायको नाही का मला? इतका हरामी आहे ही, तुम्हाला माहितीये का? शो पुरतं येतं 7 वाजता आणि शोला असा दाखवतो आयो मी सगळं करतोय. प्रेक्षकांना पण म्हणतो इकडनं वरी आहे, इकडनं वरी आहे करा. काय नाही करत, काय नाही करत. शो झाल्यावर पण सौर्या जाऊ का आता, मला उद्या लॉग इन आहे. लॉग इन कितीला? सकाळी त्याला रात्री जाणार आणि स्टोरी टाकणार आणि आज बी टाकणार. कुठे पण द मॅन, द मिथ, द लेजंड झाली ही स्टोरीची. आणि स्टोरी टाकताना मी मला काय म्हणतोय, सौर्या कॅप्शन सांग. एवढी एकमेकाची खिची फक्त पुरुषच शकतो, माहिती का? एवढं खिचू एकमेकाची फक्त पुरुषच शकतो. स्त्रियांच्या बाबतीत सगळ्यात सुंदर गोष्ट मला काय वाटते माहिती का? त्यांचा सेल्फ रिस्पेक्ट खूप हाय आहे आणि त्यांनी जाणवून दिलाय वेळोवेळी. पोरी पोरींची मैत्री असो, एक पोरगी चुकीची वागली ना मैत्रीत, ती म्हणते बस बाई तुझं एवढंच होतं, बस लय बोलायचं. पुरुष बाप काढला, नोकरी नाही ती काढलं, 8 विषय बॅक आहेत ती काढलं, तुला पोरगी का पटत नाही ती बी काढलं, तरी म्हणते आपलंच आहे त्याला. काय करावं आमचं? काय करावं आमचं? त्यात हॉस्टेलला राहिला असेल तर त्याला सेल्फ रिस्पेक्ट काय नसते. त्याची रूम त्याची कधीच नसती. बेड 2 झोपल्या 16. कसं झोपलाय तुम्ही? मुली हॉस्टेलला कोण कोण राहिले हातवर कर? तुमच्याकडे बॅसच असतं बघा. पोरांनो काय करतोय रे आपण? मुलींना तुम्ही रूम रोज झाडता वगैरे हॉस्टेलच्या? खरं बोलताय तुम्ही? पोरांना हॉस्टेलवाले तुम्ही झाडता का? महत्वाचा प्रश्न. मुलींना हॉस्टेलला तुम्ही रोज आंघोळ करता का? पोरांनो आता म्हणा बस स्त्रीन पुरुष समान आहेत. मी सांगते आम्ही आमचं गुणधर्म सोडणार हे चांगलं बी नाहीत र. अभिमान बघा नाही मध्ये 8वी चालतो ना, हा बघा अशा स्टोरी असतात आदनं मधनं, चालते ना. स्टेटमेंट स्टोरी 8वीत होतो आणि नुकतीच अशी फुल पॅन्ट आल्यावर ते मर्द झाल्याची भावना आहे का नाही ती, की आईला आपल्याला फुल पॅन्ट घालाय दिली. आपल्या शाळेचा वेगळा बिल्ला येतो माहिती आहे ना, आता तो बिल्ला वगैरे आला आणि नुकळत दाढी फुटायला लागलेली. आणि जगातला सगळ्यात बोगस कॅम्प काय माहितीये का? आमच्या 8वी 9वीत असताना काय पोरांना दाढी बऱ्यापैकी आलती आणि आम्हाला दाढ्याची येत नव्हत्या. की ज्याच्यावर झालंय ना त्यानं हात वर करायचा. आणि ज्या मित्राला दाढी आली ना त्याला विचारलं तुला दाढी कशी आली? काय नाही म्हणला, पाणी लाव पाणी. किती लोकांवर झालाय हा स्कॅम. लाव हात वर कर की. पोरांची फाटली निम्यात, आता बी नाही हात वर कसा करू? हे ना पाणी पिलं नाही तेवढं पाणी लावलंय. एखादा म्हणणार वस्तारा मार. लय बोगस टिप माहिती का? लय बोगस टिप देणार, लय बोगस टिप. आणि आम्हाला आवडायचं काय आमच्या वर्गातल्या मुलींबद्दल की त्या स्वतःला एवढं भारी कॅरी करायच्या की फॉर एक्झाम्पल शाळा आमची 11ला चालू होते तर काय काय मुली खो खोची वगैरे प्रॅक्टिस केल्या की हातपाय तोंड धुणार, वर्गात येणार आणि एका मुलीची दुसरी मुलगी वेणी घालायची. बघा तिची वेणी घातली की हात धुवून वर्गात येणार, बसणार मस्तपैकी बरं का. पण पूर एक कंगवा त्याचं मालक 60, ह्याच्या वातात त्याच्या वात्यात, आणि त्यानं कंगवा नाही आलं की त्याच्या कार्य केलाय कंगवा नाही काय झालता. पोरांनी आम्ही स्किन केअर रुटीनवर थुकलोय आम्ही. काय आहे स्किन केअर आम्हाला? तुम्हाला इतके शो केले मी आयुष्यात, एकाही शोला मी मेकअप लावला नाही, एकाला बी पावडर. ही बघा पोरं ह्याला टाळ्या वाजवतात. अरे बिरादरी केवढी मोठी आपली. एकाला बी नाही, कारण मला माहित होतं की मी मेकअप बिकअप केला, इव्हन टोन केलं, एक दिवस तुम्ही मला बाहेर भेटला तर पहिलं ही काळ आहे म्हणणार यायला. आम्ही कधी पावडर लावायचो ना, आम्ही मुलींना बघून कॉपी करायचा प्रयत्न करायचो शाळेत.
सो मुली काय करायच्या, डिवाची पावडरची, म्हणजे डिवा काय तर ह्याचीच होती, पॉन्डशीच होती की डिवा काय तर. पोरींनो काय आहे तुमचं, तुम्हाला कायच माहित नाही, तुम्ही काय आयलायनर घेऊन गेलता का डायरेक्ट. मग आम्हाला कळलं आयला ही पोरींची पावडर असते ती आपण वापरायची. मग आम्हाला झेड कळली. झेड माहितीये, झेडचा डबा यायचा कोलगेट गत. हा सर, पोरांनी काय केलं, पोरी अशा इव्हन टोन करून लावतात सगळं माहितीये, आणि एक कोल वाटलं. पोरांना इव्हन टोन कळत, त्यांना दोनच पद्धती माहिती, आई लावते तशी झालं ही. आणि दुसरी पद्धत सगळ्यात वांगाड आहे, ती आम्हाला जोशीने शिकवलेली. त्यानं नाही, तशी नाही, हे तुम्ही लेजंड आहे, आम्ही अल्ट्रा लेजंड आहे. जोशी ना रुमालात घरनं घेऊन याचा आणि रुमाला असा ठेवायचा आणि पुढच्या लावण्याचा थांब. अरे ते फुकायला तोंड पावडर आमच्या एकदा विरकरच्या तोंडात चुकलं नाही का. अक्षय म्हणते लेप लावला घे पुसून. शाळेत करतो यार आम्ही. तुम्ही विचार करा कॉलेजमध्ये काय केलं असेल. आमच्या आईला माहित बी नाही आपली पोरं एवढी उंडकी आहेत म्हणून. आणि पोरींचा डबा खाण्याची मला टेक्निक खूप आवडायची. मला जिंदगीत ना, मी अख्ख्या शाळेत सगळ्या मुली एकत्र डबा खाताना बघितल्या नाहीतच. कोणी बघितलं का सगळ्या मुली वर्गातल्या का? हाय का एकटा तुमच्यात? आमच्यात अब्दुल बी बसलाय, अभिषेक बी बसलाय, सॅमसंग बी बसलाय, अलेक्स. नाव बदललेत आप गप की. लग्न नाहीत पोरांची, तर माझ्या शो मुळे लग्न व्हायचे नाहीत गप. एकानं खाकरा आणलाय ती खाते मोठा डबा गोल करून बसते. आणि ज्यानं डबा नाही आणला ना त्याला सगळ्यात जास्त खायला मिळतं. हीच ब्युटी होती शाळेची, लक्षात घ्या. एखाद्यानं डबा नाही आणला की सगळी त्याला द्यायचे डबा. पोरीं बाबतीत सगळ्यात भारी गोष्ट मला गोळे सरांचा असायचा. गोळे सर आम्हाला सायन्सला होते आणि सायन्स खूप भारी विषय, आम्ही खूप मन लावून ऐकलेला. ते 2 धडे सोडून त्यांनी सगळं शिकवलं आम्हाला. आणि भारत तिथंच मागं गेला, मी खरं सांगतो. हा, आम्हाला सांगितलं ही चुकीची गोष्ट, ह्याबद्दल शिकवलं नाही पाहिजे. सगळ्यात महत्वाचं तीच आहे, नाहीतर ही नराधम जन्माला बी आली नसती. माहितीये का तुम्हाला? हे शिकवाय पाहिजे का नाही की बाबा पिरियड्स नावाची गोष्ट असती बाईला, हे असते ते. हे सांगितलंच नाही आम्हाला शाळेत शिकवलं नाही. म्हणली घरी होमवर्क कसं करायचं, ते चॅप्टर उघडताना घरी फाटायची आमची. सगळं बाजूला सोडलं, ही काय शिकायला लागलायस तू? शाळा गंडली तिथं, हे आम्हाला शिकवलं नाही. लाजरं मास्तर होतं आमचं सगळं. त्यांना बी होतं ना काय, कसं समजू, हे समजवाय पाहिजे तू शाळेत. आम्हाला जर ही समजवलं असतं, आम्हाला स्त्री लवकर समजली असती. मागच्या शोला किस्सा सांगितलं तेव्हा आमच्या वर्गात घडलेला आहे. काय असतं, आम्हाला ना हे माहितच नव्हतं की स्त्रीला कुठल्या गोष्टीतून जायला लागतं. सगळ्यात वर्स्ट गोष्ट आणि बेस्ट गोष्ट, काय स्त्रियांसाठी बेस्ट आहे, काहींसाठी वर्स्ट आहे. पण हे 2 पेन सगळ्यात वर्स्ट आहेत. एक आहे पिरियड्स आणि प्रेग्नन्सी. मी मागच्या शोला पण बोललो, हे 100% आम्ही ऍग्री करतो. ह्या जगातला कुठलाही पुरुष जर तुम्हाला म्हणला नाही हे काहीच नाही, आम्ही लयत गप पुरुष म्हणून सांगतो, लयत गेले तर आपल्याला नाही, आपल्याला स्वसायचं नाही. आपल्याला ठेस लागलं, रागात निघालं तर आपली फट्टी आयो. हा ते थांबकी, माझा डायलॉग आहे ना. हे मागच्या शोला सगळं सांगायला लागलंय. तर स्त्रियांना ते 5 दिवस आहे ना खूप जडचं. आम्हाला माहित नव्हतं शाळेत असताना की असं काय असतं. काही शाळेत आम्हाला शिकवलंच नाही कधी. तर जेव्हा एखादी मुलगी पोटात दुखते म्हणून बाहेर जायची, तर आम्हाला असं वाटायचं आयला अन्याय होते आपल्यावर की तिला बाहेर सोडते तर आपल्याला का नाही. तर उम्याला म्हणलं सावरे आपल्याला बी बाहेर जायचं. आणि आम्ही गुन्हा फुटलाय, नाकातनं रक्त येतं, हे खूप वेळा सांगितलेलं. खूप वेळा म्हणजे अति खूप वेळा सांगितलेलं. त्यामुळे ते सांगू शकत. उम्या म्हणला सर माझ्या पोटात दुखते. सर म्हणला ती फॅसिलिटी तुला नाही. मी म्हणलं डोकं दुखतंय. सर म्हणते तुमच्याकडे बघून ती बी तुम्हाला नाही. आम्हाला 12वीत गेल्यावर कळलं की अरे असा काहीतरी विषय असतो. हा, आणि ही महत्वाचं आहे. लहान पोरांना हे एज्युकेशन मध्ये टाकून शिकवणं गरजेचं आहे. ही असलीच अडाणी कुठल्या तर वेब सिरीजला काहीतरी बघणार, हे असेच मोकार सुटणार, ज्यांचं शिक्षण नाही, काय नाही, ज्यांना कोणी सिव्हिक सेन्स शिकवलं नाही, त्यातला एखादा बलात्कार करणार. ह्या स्त्रिया म्हणणार तुम्ही पुरुष सगळे सारखेच. आम्ही कशाला सारखे? 4 जण वाईट वागले की आम्ही सारखे होय? मग तू जेव्हा बसमध्ये बसती आणि तुझ्या शेजारचा पोरगा तुला जागा मिळावं म्हणून उभा राहतो, ती खाली बसती, तिथं नाही तू सेफ. पप्पाबद्दल काय बी पप्पापाशी सांगू शकते, तिथं नाही तू सेफ. एक मित्र असा आहे, काय कांड झालं की पहिला त्याला कॉल लावती, ह्याला धरलंय त्यानं धरलंय पटकन, तिथं सेफ नाही का तू? हे जे शब्द आहे ना, प्रत्येक हा शब्द इलिमिनेट करायचा आहे मला. पोरं म्हणतात प्रत्येक स्त्री, सगळ्या स्त्रिया सारख्या. घंटे असं काहीच नाही. तुला 4 गंटकं लागले की तू स्त्रीलाच बदनाम केलं. पुरुषाच्या बाबतीत बी तसंच आहे. 4 गंटकी लागली पुरुष बदनाम. आणि ह्यामुळे ह्या देशात सगळ्यात मोठी फळी पडायला लागली. पुरुष का स्त्री ही जात धर्म पंथ कोतरले नंतर येणार आहे. 5 वर्षात थांबा आपल्यातच बांध नाहीत. आणि पुरुषाला वागायचे स्त्रीला वागायचे पुरुषाकडे, हे सगळ्यात मोठी ही झाले. पुरुष म्हणतो आय वॉन्ट टू बी हर्ड, आय वॉन्ट टू. कशाला रगप की चाललंय की चांगलं? कुणी ऐकलंय आपलं?
आणि ह्या गोष्टी जड आहेत ऐकायला, लय जड आहेत हे ऐकायला. आणि सांगितलं पाहिजे आम्हाला 10वी पर्यंत मला वाटतं सगळ्यात भारी स्त्री पुरुष समानता आमच्या शाळेतच होती. आमच्या शिक्षा सेम होती पोरींना पोरला, माहिती का तुम्हाला? कधीही आमच्या वर्गातल्या मुलींना कधीही सेपरेट शिक्षा दिली नाही. आमचं लोंढे सर म्हणून सर होतं, ती म्हणायचं की स्त्री पुरुष समानता आहे ना तर छड्या पण सेम. आणि पोरं म्हणायचे अहो सर कसा वास. पोरी कधी म्हणल्या नाहीत सर आम्हाला एकाला 2 फोका मारले की ह्याला बी 2. तेव्हापासून आम्हाला असं पोरगी काय वेगळं आहे असं आम्ही कधी बघितलंच. हे आम्हाला कॉलेजला गेल्यावर कळलं हे असलं बी असतंय वे. मग वेब सिरीजवाल्याने सांगितलं अरे तसं नसते रे, ह्यांचं वेगळं आहे थोडंसं, प्रेम दिलं पाहिजे. अरे हो की दिलं पाहिजे सगळ्यांना, पण ही जी टीव्ही आणि वेब सिरीज बघून जे तुम्ही ठरवताय ना पुरुष काय असतो स्त्री काय असतो, हे गंडकं हाय. लेखक पोएट आम्ही सगळं हाय त्याच्यापेक्षा डबल भारी सांगतो. त्यामुळं आमच्या विश्वास ठेवून तसला माणूस शोधत बसायचा. असला माणूस फक्त इमॅजिनेशन मध्ये आहे, खरी माणसं इथं बसली आहेत, लक्षात घ्या. उसकी जुल्फे ऐसी उसकी आंखें ऐसी. अरे कर की कोणावर तरी. उसका सीना चौडा उसकी चाल ऐसी. कशाला र चालतोय की सरळ त्यो. ही कवितेत पोएट्री ह्यात ठीक आहे की. आणि साध्या सुद्धा पोरांनी काय करायचं, दम लागतो आपलं झालंय, पण तुमच्या बाजूने बोलतोय ना आपण. हा, 1 फॉर द टीम. पॅन्ट आली ती नवीन नवीन असं मर्द झालं का वाटत होतं. आणि 6वीत तो नुकताच किस्सा केला माहिती ना विहिरीचा. सो माझी रास पण तशी, मला पाण्यासोबत खूप असा लगाव आहे, पाणी. सो आम्हीच्या इथे ना शाळेपासून आणि आमच्या घरापासून एक जवळ गोळेवाडी नावाचं गाव आहे. गोळेवाडी तिथून एक कॅनल जातो आणि तिथं एक धरण पण आहे. तर असं पेपर आलं की त्या कॅनलमध्ये मगरी आल्यात. पुरुष कधीही डायरेक्ट विश्वास ठेवत, ते म्हणतो जाऊन बघितलं पाहिजे का नाही आपण. त्यात उम्या म्हणतो सुसूर असल. सुसूरच असतं ना, सुसर सुसर. हा सुसर असल. ती काय असते मला नाक लांबड असते म्हणते शिल्पी कधच की. अरे गपकी लगेच शिल्पाचं नाव घेते. ती शिल्पा बसली आमच्यावर. 8वीत गेलोय. उम्या म्हणला हा बघा शाळेचा कांड झाला आपला, विहिरीचा माप केलाय, कॅनलला आपण काही जास्त करायचं नाही. आणि ही पण आम्ही क्रीडा सामन्यालाच केलंय माहिती का तुम्हाला. आमचे पहिल्या दिवशी मॅच झाल्यात, क्रीडा सामने चालू आहेत आणि आम्ही सगळी मगर बघायला कॅनलला गेलो. मला अजूनही पावायला नीट येत, हा उम्याला येतय आणि अखेर येत. आम्ही 3घच गेलो. ह्या वेळेस सॅमसंग गॅलेक्स कोण एकदा वाचले परत वाचणार. आणि आम्ही तिथं गेल्यावर आम्हाला रस्त्यात, तो रस्ता लांब आहे, रस्त्यात आम्हाला मेघा दिसली, प्रियांका दिसली, रुपाली दिसली. अरे म्हणलं ह्या 3 पुरी इकडे काय करायला लागल्या. आम्हाला बघितलं त्यांनी पुरी ह्या बाबतीतले हुशार. ए काय रे तुम्ही इकडे काय करता, सरांना नाव सांगू का. उमेची फाटली, हाईट मेघाची कमी आहे. अक्षा म्हणतो तुम्ही काय करा, तुम्हालाच बघा इकडे पाठवले आम्हाला. पुरींची फाटली. अरे आम्ही आत्ताच आलो. आत्ताच पाठवले आम्हाला. बरं की सरने पाठव, चाल लवकर. मी का म्हणले आम्ही चिंचा काढायला चालले. अक्षा म्हणला कुठे झाड, चला. हिने टीम सोडली, मगर बिगर बघायची, चिंचा पायी याडा ह्यो. चिंचचं झाड आहे, 2 चिंच असतात माहिती ना, पांढरी चिंच आणि दुसरी चिंच. ते पांढऱ्या चिंच असायची, इला येते. हा त्या चिंचकडे चाललेल्या. आमचं काय ठरलं पुरींचं, आपण 6 जण आता पळून आलोय. पण माझं मन एवढं बेकार आहे आणि मी एवढं ती क्राईम पेट्रोल CID बघितलेलं ना, मी त्यांना म्हणलं अरे आपण पुरी बी 3च आलोय आणि पोरं बी 3च आलोय रे, एक बी कमी जास्त नाही. शाळेत अफवा काय उठल. आणि तसंच झालं. आम्ही ॲलेक्सला आणला नाही म्हणून ॲलेक्स सांगतोय बहुतेक गेली ती सगळं. आता पळून जाणं बिनं नुकतंच आम्हाला कळत होतं की आईला पळून जातात की कधी जातात, जेव्हा घरातली नाही म्हणतात. आम्हाला घरातली काय घ्यायलाच नाही म्हणतात. अक्षा काय म्हणला आपण एक काम करू, आपण मगरी बघू पटकन पाटाच्या इकडे नाही का मध्ये बांध असतो तिथं बघू आणि आपण जाऊ, तोपर्यंत ह्या चिंचा काढून ठेवतील आपल्यासाठी. आता मुलींचं कसं असतं, मुली चिप फ्रीज किंवा काय काय वेगळं काय करायचं असेल ना त्यामध्ये लगेच सामील नाहीत होत. ते विचार करतात आईला ही हानी होईल का आपल्याला किंवा काय असं किंवा. सो त्यांनी सगळ्यांनी विचार केला. आता मेघाची हाईट होती, मेघा चढली झाडावरती, तिने चिंचा वगैरे काढल्या. मला बोरिंग वाटायला लागला, ही चिंचा बिंचा काय आपल्याला आवडत नाही, चला आपण काय गोड बोललो आपल्याला लगेच प्रियांका 2 चिंचा देऊन टाकणार आहे, मेहनत कशाला घ्यायची आपल्याला, चला म्हणलं. आम्ही सगळे गेलो, उम्या, अक्षा, मी. उम्या एवढा बोगस, उम्या डायरेक्ट कॅनलमध्ये पोहतोय आणि कॅनलचं पाणी फास्ट असतं बरं का. पोहतोय पोल्यावर म्हणते आता सर्दी होईल, मी बाहेर येतो. ह्यांनी सगळे ठरवून आलते, मला माहित नाही माझ्यावर गेम आहे. उम्या उतरला, उम्या बाहेर आला, अक्षा आत गेला, अक्षा पावला, अक्षा बाहेर आला.
म्हणलं चला नाही ना मग गरज आहे. आता म्हणलं तुझी वेळ आहे की रे. अरे म्हणलं हे ठरलं का तसं नसतं म्हणला, गद्दारी करायची असते. जसं पायऱ्या होत्या खाली अशा, तिथं गेलो बसलो. मला मगर बिगर दिसली बी, मी बोललो अक्षय मगर आहे पळा पळा लवकर पळा. ह्यांनी बघितलं बी नाही. आम्ही ताळत पळत सुटलेलो आहे. गोळेवाडीपासून इथपर्यंत पळत सुटलेलो आहे. उम्या चेन बी लावली नाही, तसंच सुसाट पळतय. ह्यापेक्षा बेकार गोष्ट काय झाली माहिती का तुम्हाला? आम्ही पळतोय, आपण आपलं आपलं पळतोय ना, पोरी पोरींच्या चिंचा काढतात ना, उम्याला बळच आहे ना. ते उम्या म्हणतोय अरे चिंचा भिंचा सोडा, अरे मगर बाहेर आली. आता इमॅजिन करा 3 पोरं पळतात. मागे 3 पोरी पाळतात. चांदेकर म्हणून आमची इथं आहे की नाही, शाळेपासून लांब एक बाबळे झाडाखाली घर होत. ती शिपाई काका होती, त्याची शिफ्ट संपलेली. ह्या शिपाई काकानं कॉलेजमध्ये 3 पोरांच्या मागे 3 पोरी पाळतात, काय तर झाले लवकर बघा तुम्ही. ह्यांनी काय करावं, मेन गेट बंद केलं. आम्ही सेमीफायनल जिंकलो, दुसऱ्या दिवशी फायनल आहे आमची. आता आम्ही जिथं गेलो, अक्षा कसा आहे, अक्षाला 2-3दा धोका मिळणार ना रे. मग अक्षा मनात कुजून गेलेला आहे पूर्ण. सो आम्ही अक्षाला माफ केला. अक्षा तिथं पोचल्या लोंढे सरला म्हणला, सर माझं काय नव्हतं, ह्यांच्या 5 जणांचं ठरलं, मला घेऊन गेली. अरे म्हणलं केळ आहे ते 3 वेगळे, आपण 3 वेगळे आहे रे. आता ही जोड्या झाल्या की र. सर म्हणला सुतार तू खरं बोलतोयस का? म्हणला हो मी खरं बोलतोय. म्हणजे तो आत ये म्हणलं. कडला छोटे गेट असतं माहिती ना, आत नेला आणि आत नेल्यावर जी मारला. रुपाली म्हणती सर आपण 5 जण एकत्रच आहे ना. म्हणलं हो. उम्या म्हणते पुरीला कधी मारताल कर, आहेला मारलाय तसा, आणि आपण भिजलोय जास्त आपल्याला लागणार आहे का नाही. तर उम्या काय म्हणला माहिती का, सर ऍक्च्युली ना सौरभची काय चूक नाही, कारण मी मॉनिटर होतो. सलग 4 वर्ष मॉनिटर राहणं सोपं आहे वैर? हा एवढ्या राजकारणातनं ह्यातनं त्यातनं सुखाचं आहे ते. हा सो 4 वर्ष मी नाबाद मॉनिटर आहे. हळूहळू पुरींना बी कळलं की आपल्यासोबत राजकारण होते. एक पोरग तर चाललंय, पण पुरींना कुठं आत घेतात. उम्या म्हणला ह्यो सगळा प्लॅन मेघाचा होता. मेघा आम्हाला म्हणली, आम्ही चालली तिथं पिंपळाच्या झाडाच्या पुढे चिंचचं झाड आहे, तिथं चाललोय, आणि मेघा आम्हाला म्हणते त्याच्यावर हाडळे, मला भीती वाटते चला. स्टोरी टेलिंग बघा, माझ्या रक्तात असं नाही, माझा मित्र बिलय बोगस आहेत. त्यांच्याकडे माईक दिला ना तुम्ही 400 रुपये असं फेकाल डायरेक्ट. 200 काय घेऊन बसलाय तुम्ही. मेघाला समजलंय की हे सगळं खोटं चाललंय. ठीक आहे, आता मेघा आमच्या शाळेची प्राईड येणार आहे. एवढं स्टेट बीट खेळली बिळली म्हणजे ती प्राईड आहे ना आमच्या शाळेची. अशी उम्याला आत घेतला, उम्याला मारला. आता मी किती बोगस असेल म्हणलं, सर हे बघा तुम्हाला जे समजायचं ते समजा, मॉनिटर म्हणून माझ्या पण काही जबाबदार आहेत. तुम्ही सगळे बिझी तिकडं क्रीडा सामन्यामध्ये, ह्या पोरांवर कोण लक्ष ठेवतो? हा ह्या 3 पोरी कुठं गेल्या, हे 2 पोरं त्यांच्या मागे गेली. काय उद्या एखादी पोरगी जर कुठे मिली बिली काय करता? लोंढे म्हणले ए बाबू यो यो यो, घंट्या मारला नाही काय नाही आपल्याला. रुपालीला विचारलं, रुपाली काय झालं? कुठं काय? मेघाला विचारा. प्रियांका बी म्हणती मेघाला विचारा. मेघा म्हणली हो सर मीच म्हणलेलं चिंचा घेऊन येऊ. आता मेघाचा कमबॅक बघा. सर काय ऍक्च्युली आम्ही ना, तुम्ही आम्हाला बाहेरचा पण खावा आणून देत नाही, आमचे लगेच पॉकेट चेक करता, तुम्ही आमचे बॅग चेक करता. आम्ही काल सेमीफायनल जिंकलो ना, सेलिब्रेट करण्यासाठी सगळ्यांना चिंचा घेऊन आले. थांबा तर अजून तर ऐका की, अजून ऐका ऐका तर पुढं. तिनं तिच्या खिसा असा बाहेर काढलाय, एवढ्यावर एवढ्यावरून हे होत्या त्यात चिंचा. ह्या दोघी जिबळ्या चाटायला लागल्यात. अक्षय म्हणतोय उगाच गद्दारी केली. उम्या लांबनच बघतोय. तिघींना आत घेतलं, चिंचा बिंचा सगळ्यांना वाटून भेटून दिल्या. आम्हाला वाटलं मेघाने टीमसाठी एक घेतलं की बाबा चला, की माझ्यामुळे सगळं झालं, तिला मारलं नाही काय नाही. 3 दिवसांनी आम्हाला प्रिन्सिपलच्या ऑफिसला बोलावलं आणि आम्हाला काहीच केलं नाही. उमेशला विचारलं तुला पोहायला येतं का? उम्या म्हणते मागच्या वेळेस विहिरीत धरलं आवाज कळला असेल की तुम्हाला. सरळ बोलत. अक्षय विचारलं तुम्हाला पोहायला येतं का? हा म्हणलं येतं, मी शिकवले उम्याला म्हणते. मला विचारलं तुला येतं का? नाही. सापकीन दिली. मारलं. मेघानं सगळं सांगितलं बरं का.
कारण आमच्या पुढं काहीच केलं नाही, पोरींना आमच्या पुढं काय मागितलं नाही. पोरींवर नेहमी हाच अन्याय झालाय. मी खरं सांगतो, शाळेत की पोरग उंडग्यागत वागलं ना शाळेत की त्याला सगळ्यांपुढे मारतात. पोरगी वागली की आई बापाला बोलावतात. बरोबर आहे ना? त्याला माहितीये की पोरालाच्या आई बापाला बोलून उपयोग आहे का? त्याचा आईबाप बी त्याला मारणार आहे आणि आम्ही बी मारणार आहे. सो आईबापावरच बी आम्हीच हाणतो. पोरीच्या आईबापाला बोलू की पोरगी म्हणते आयुष्यपत मी माझ्या आई वडिलांचं नाव खराब केलं. मी अगं वळीनं स्क्रिप्ट सांगितली सगळी की त्यांनी आम्हाला चिंचा तोडायला लावल्या आणि त्याने ऍडिशन पण केलं की उमेश तर म्हणत होता तू घरनं जाऊन चिंचा आणि मीठ पण घेऊन ये. हे ऍडिशन आहे तिचं बरं का. एवढं सगळं झालं, मारलं आणि बाहेर जाताना गोळे सर आम्हाला बाजूला घेऊन काय म्हणते माहिती काय, हाय का नाही मगर काय नक्की. मला कळलं पुरुष किती पण मोठा होऊ दे त्याची जिज्ञासा तेवढीच राहती. गोळे सर प्रौढ आहे म्हणून ते मगर बघायला जाऊ शकत, आयुष्यानं आम्हाला अलाउड केलं. अक्षय कसं करते, तुला कळतंय का काय म्हणायचं सरांना? आपल्याला जबाबदारी दिली आहे, हितनं पुढं काय बी मॅटर झाला ना की आपणच पहिल्यांदा जायचं. साप बीप घावला कळलं ना अक्षा पहिला जायचा. आणि अक्षा पहिला का जायचं माहितीये का? सर मला एक सर्प मित्र माहितीये, तो आमच्या घराच्या इथं राहतो, मी लगेच त्याला घेऊन आलो. ह्याला घंट्याला घेणं देणं नाही, साप पकडत्यात का नाही, त्याचं घर तिथून अर्धा तास लांब, तो घरी जाणार, माद्या खाणार, माघार येणार. अहो पकडलं पण सर, आलेलो घेऊन त्याला. मी काय घेऊन येत? क्रीडा सामन्यांबद्दल मुलींचे आणि आमची असे बरेच किस्से झालेत. काही किस्से मी सांगू शकत नाही. मला अजून काही मुली माझ्या कॉन्टॅक्टमध्ये नाहीत, कारण त्यांचे लग्न झालेत का नाही माहित नाही मला. पोरांचं कसं पोरं घेतील आपलं समजून. पण आमच्या वर्गातल्या मुली पण डेंजर होत्या. आम्ही 10वीत असताना, आता शेवटचा क्रीडा सामना आम्ही जिंकलो. कबड्डी खो खो सगळं तुकडी होती आमची. आता सेलिब्रेट कसं करायचं आम्हाला माहितच नाही ना की सेलिब्रेट म्हणजे काय, की आपण कधी चिंचा, कधी गोळ्या, लेमनच्या गोळ्या, बरोबर, हे खाऊन आम्ही सेलिब्रेट केले. आमच्याकडल्या XYZ मुलीनं 2 स्प्राईटच्या बाटल्या, 2 थम्सअप, 2 कोका कोला. आम्ही जिंदगीत ती विष कधी पिलोच नाही, कधीच नाही. आम्ही गारेगार खा, फ्रुटी पिये, असलं काहीतरी. आता पोरांना कळा ना की ह्याच्यावर करायचं काय. आता त्या दोघी तिघींनी एक गोड घेतला आणि त्या पास करायला लागल्या. अक्षय एवढा सवय म्हणलं आपण असलं पेत नाही म्हणलं काय, त्यात टाकून काय दिलं असेल तर. हे माझ्यापेक्षा जास्त CID नाही सगळं बघते. आणि जोशी आमचा रेवशा, जोशी F1च्या रेस बीस बघायचा. F1 माहिती, फॉर्म्युला 1. आणि त्यात जिंकलं की शॅम्पियन अशी उडावतात. ह्यानं कोका कोलाची बाटली घेतली, हलवली, बाटलीनं अख्ख्या वर्गात सगळे चिकाट. प्रॉब्लेम काय होता, क्रीडा सामने रविवारी होते, त्यामुळे शिक्षक जास्त वर्गात काय येत. सोमवारी मी वर्गात गेलो, पहिला पाय ठेवला, दुसरा पाय मला उचलायचं ना, एवढं चिकट झालं. आता करायचं काय, कारण फळा खराब झालाय, सगळं खराब झालंय. मॉनिटर तर मी आहे आणि आमची जी महिला मॉनिटर आहे ती ॲब्सेंट आहे आणि ती भयानक सभ्य, तिनं वळीनं नाव सांगितली असती. आता मला कळलं की आईला आता आपल्याला मार फिक्स आहे. पोरांना म्हणलं एक काम करा, तुमचे रुमाल काढा, जे आपले जर्स्या बिरस्या त्या काढा, वल्या करा आणि पुसा. आम्ही पुसतोय तेवढं ते चिकट होते, पुसतोय तेवढं चिकट होते. आणि सगळ्यांना छड्या द्यायच्या ठरलं. पोरांपासून सुरुवात करायची ठरली. आणि किती बॅड लक असावं एखाद्याचं. उम्याला पहिली छडी मिळून उम्या पहिल्या लाईनीत होता. उम्याला 3 छड्या मिळाल्या. सर मी नाही, रुपाली आणि प्रियांकाने स्प्राईट आणि कोका कोला आणलेलं त्यांनीच उडवले. तेव्हा 10वीत आम्हाला कळतंय की लाईक बिक करतात नाही काय मुलींना वगैरे. सो रुपालीला आणि प्रियांकाला कोणतं लाईक करायचं. त्या पोरांनी उम्याला का मारला असेल, द्या कारण. का मारला असेल? नाही, नावं घेणं किरकोळ आहे. म्हणला अरे आमच्यावर वेळ आल्यावर आम्ही म्हणणार होतो आम्हाला किती पण मारा, पण त्या दोघींना मारू नका. ह्यांची ही टेक्निक 10वीत मुलीला इम्प्रेस करायची. तिला घंट्या फरक, तिला माहिती नाही कोण आहे आशुतोष, तिला माहिती नाही, तिला फक्त टॉपरचे नाव माहिती. सो आम्हाला ही साऊथच्या पिक्चरनं ह्यांनी त्यांनी बहुतेक आम्हाला चांगलं वाढवलं, आम्हाला स्त्रीची इज्जत करायला शिकवली. आम्हाला नेहमी भीती वाटायची. फेअरवेल आली तेव्हा पण आम्हाला असंच केलं. फेअरवेलला तर आम्हाला काय काय दिलं माहिती का तुम्हाला? लाडू, चिवडा आणि केळं. शपथ
शपथ 10वीच्या फेअरवेलला आम्हाला हे दिलेलं आहे. आणि ह्यापेक्षा वाईट सांगू का, आम्हाला आमच्या फेअरवेलला पण युनिफॉर्म घालून यायला लावलेलं. कारण फेअरवेलच्या आदल्या दिवशी जो ग्रुप फोटो असतो का नाही, तो काढा विसरली. मग फेअरवेल दिवशी मुलं, आणि आमचं ते तुम्हाला किस्सा सांगितलं की बाबा कोणाला प्रपोज करायचं असेल किंवा काय, तर ते फक्त आमच्यातल्या एकाची स्टोरी सक्सेसफुल झाली, तो म्हणजे सायराज आणि निकिता. त्यांचं लग्न झालं. चांगली गोष्ट. 10वीत पर्यंत आम्हाला जी मुलीची ती बाजू आम्हाला माहित होती ना, की मुलगी भित्री वगैरे काही नसती. आपल्याला फक्त समाजानं सांगितले ती खंबीर असते. तिच्या मैत्रिणी चांगल्या असल्यावर अजून खंबीर होती ती. बघा मी काय बोलले, ह्याला डीप मिनिंग आहे. स्त्रियांना एक टिप देऊ का अधूनमधून घुसडून तुम्हाला एक. तुमचं जर रिलेशनशिप एखाद्या, स्त्रियांनो बघा तुमच्यासाठी खास, तुमचं रिलेशनशिप जर एखाद्या पुरुषासोबत खूप छान चाललं असेल, खूप छान आहे, त्यात काय वादविवाद नाही, भारी चाललंय 2-3 वर्ष, प्लीज तुझ्या मैत्रिणीला नको सांगू. ती तुझं वाईट बघत नाही, मी खरंच सांगतो, ती वाईट बघत, ती फक्त प्रश्न विचारते. प्रश्न पण वाईट नाहीत, इंटेन्शन पण वाईट, पण ती सिच्युएशन वाईट होते. किती वर्ष झालंय का तुमचं? आमचं स्कूल पासून आहे. एवढे वर्ष तुम्ही एकमेकांसोबत लावायले? मग तुमचं लॉंग डिस्टन्स आहे? लॉंग डिस्टन्स वर्क होतं? चल ना आपण शॉपिंगला जाऊ. नाही अरे आज तिचा कॉल येणार आहे, सो आज मला त्याला वेळ द्यायचा आहे, त्याचा आज वीकेंड आहे ना. म्हणजे तुला बाहेर जाताना त्याला विचारायला लागतं? अरे आज ऑफिस पार्टी आहे, मी हे घालणार आहे, सगळ्यांनी ब्लॅक घातलंय. नाही ब्लॅक नाही आवडत मला. तू कपडे पण त्याला विचारून घालतेस? ज्या पोरीच्या डोक्यात तो पोरगा पती परमेश्वर होता, 4 प्रश्नात त्याला राक्षस केला. पोरींनो हे खरं हाय का नाही? आता पोरांचं सांगतो. पोरं ह्या बाबतीत अतिशय खोटं बोलतात आणि बोगस बोलतात. एखादी मुलगी आणि मुलगा रिलेशनशिप मध्ये, आणि त्या मुलाच्या मित्राला असं वाटलं की ह्यांचं रिलेशनशिप वर्कआउट होत नाही, आणि त्या मुलाला जो रिलेशनशिप मध्ये त्याला भनक लागली, तर तो त्याच्या मित्राला विचारतो, मला असं वाटतंय तिचा कॉल सारखाच वेटिंगला लागतोय, रिप्लाय देत नाही, पहिल्यासारखी भेटा येत नाही, काहीतरी वेगळं झालं असेल का रे? तेव्हा केळ्या तुझ्या मनात काही बी असते का? इथे एकतर पुरी मिळणार, तर एवढी तुला चांगली पोरगी मिळेल. ह्यो तिला माहिती बी नाही की असा प्राण एक्झिस्ट करतोय. ह्यो तिला डिफेंड करत असतो, तिला बहीण बी मानली हे ना. मी तुम्हाला खरं सांगतो, जेव्हा ब्रेकअप होतं का नाही, ब्रेकअप एका मुलीचं आणि मुलाचं, तेव्हा पोराच्या मित्रांचा त्यात खूप कमी हात असतो, खूपच कमी. आणि जर हात असला तर त्यानं लय बेकार काहीतरी केलंय. तो मित्र पाण्यासारखाच पाहिजे. मग काय झालं, माझे 2 जेव्हा रिलेशनशिप संपले, त्यानंतर मी 4 वर्ष कुठल्याच रिलेशनशिप मध्ये नव्हतो लग्न होईपर्यंत. तर मी बऱ्याच लोकांना भेटलोय, नाही असं नाही. काय भेटणं चुकीचं आहे का? फक्त मी चुकी काय केली की मी कुणाला भेटतो हे पण्याला सांगायचो. सो हे ह्या क्षेत्रात यायच्या आय गेस 2-3 महिन्यानंतर 100K माझे झालते तेव्हा. आणि मला असं वाटतं 100K हे काय नसतं. हे मी भेटायला गेलो एका ठिकाणी, पाण्याला आणि पाण्याच्या पोटात दुखला असेल की सावऱ्या कसं काय कोणाला भेटायला जाऊ शकतो, नाही मला सांगितल्याशिवाय. ती जेलसी किती बेकार असते माहिती का? स्त्रीची जेलसी घंट्या काहीच नाही. पुरुष पुरुषाची जेलसी करतो तुम्हाला माहितीये का? जेव्हा तुमचा एक ग्रुप आहे पुरुषांचा 5 जणांचा, आणि त्यातला एक मित्र चुकून त्या दिवशी त्याच्या दुसऱ्या ग्रुपमध्ये जातो आणि तो माघारी येतो, आलास का दोस्तांकडून? आम्हाला कोल्लाच आहेस तू? आम्ही कोण बाबा, आम्हाला काय, श्रीमंत आहे बाबा तुम्ही. जी टोमणं त्या पुरुषाला, म्हणून म्हणतो पुरुषाला टोमणं लय बेकार. स्त्रीकडून बी आहे, घरातल्याकडून बी आहे, बायकोकडून बी आहे ना आपल्या समाजाकडून बी आहे. आणि त्याला सांगताच येत नाही, अरे ती माझी ऑफिसची गँग वेगळी आहे, आपली कट्टर वेगळी आहे, सांगायला कट्टर वेगळी आहे. त्याला हे सांगता बी येत. मुलींचं तसं नसतं. मुली म्हणतात अरे तुझी फ्रेंड आहे, मला पण करणं ओळख. त्यांच्या अजून एक फ्रेंड कुठं ते शॉपिंगला एकत्र जातात. मी परत सांगतो, मी माझ्या कुठल्याही मित्राला शॉपिंगला घेऊन जात नाही, कारण त्याचा स्टॅमिनाच नाही तेवढा की अर्धा आणि 1 तास त्यानं फिरावं माझ्याबरोबर. पहिला ड्रेस घातला म्हणते आगाय सावऱ्या काय दिसायलाच म्हणतंय.
अरे मी एक्सेल आहे, मी एम घातलाय, गरोदर वाटतोय मी. बोल की, पण एवढं कुठं खोटं बोलायला लागलास तू? ह्याच्यापेक्षा बोगस माझा भाव आहे अनुज. ते घरी बसतं, मी शॉपिंगला गेलो, म्हणतो भैया तुला पाहिजे ते घेऊन, तुझं घेऊन झालं मला सांग. मी गेलो, मी चूज केलेलं माझ्या शर्ट त्याला पाठवतो. मला म्हणता हा आता ही माझं तुझं तुला बघ. कळलं का तुम्हाला? जी मला घेतल्यात ती म्हणतात ही माझं आहे, आता तुझं तू बघ. पण मी बी मोठा आहे ना, मी आता काय केलंय, जी ना आवडतं तीच म्हणतो ही मला घेतलंय. बेकार असतं. आणि बहिणी बहिणींचं प्रेम, किती किती बहिणी बहिणीत ना एकमेकाबर झिंजा उपटेस्तवर भांडल्यात अशा. अयो खरंच भांडताय तुम्ही असं? अयो खरंच भांडताय तुम्ही? हात वर करा की. बहीण केस बिस ओढले तुम्ही? अयो खरंच वय? घरातल्यांनी मारलं का तुम्हाला त्यानंतर? पोरांनो, तुम्ही WWE भावावर किती लोक खेळलाय? मी भांडण नाही म्हणत, WWE म्हणतोय. चॉक स्लॅम किती लोकांनी दिलाय भावाला सख्या? किती लोकांनी आरकीओ दिलाय? आणि किती लोकांचा भाव थोड्या वेळासाठी जरा गायबच झालता असं. माझा भाऊ आहे लहान, माझा लहान भाऊ माझ्यापेक्षा तब्येतीने जरा बरा आहे, आणि तो लहानपणी पण तसा होता. एक रात्री काय झालं, आम्ही स्मॅकडाऊन बघितलं. आम्ही रात्री 12:30 वाजता मला म्हणतोय भैया जेरिको मूव तुझ्यावर करतो मी. जेरिको म्हणजे तो काय करतो, असं पालतं झोपायचं आणि मागणं पाय असं वर करायचं. आता काय असतं, 3 टॅप केलं की संपलं असं असतं ना. अरे पण टॅप ह्याला कुठं ऐका येतात? शेना मला असा धरलाय, माय नेम इज क्रिस जेरिको. अर मी लागलो बोंबल्या, ठसा 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 ठसा. हे पाय केल्यात वर माझं दोन्ही. पप्पा आले, पप्पा म्हणतो ही पोरं काय करायला माझं. पप्पाना आणला असा धरला, वर नेला. बाड्या मोठ्या भावाला मारतोय रे. मी सांगतो पप्पा नाही, मीच करायला लावला. साप मला पण दिले. आणि मम्मी आणि आमची आई पप्पाला अशी धरती, गपकी गपकी सुरेश गपकी गपकी. पप्पा कुठं ऐकते? आता पप्पाला कळलं काय, लयच मारली आपण रात्रीची, लय हाणली पोर. पप्पानं दुसऱ्या दिवशी मला आहे ना 2 खारीचे पुढे आणून दिले. पप्पा सॉरी म्हणत आवडचं खायला घेऊन येतो. आणि पुरींच्या बाबतीत तुम्ही एक गोष्ट बघितली का रे? पुरींच्या बाबतीत किती भारी गोष्ट आहे. खरं असेल तर हातवर करायचा. तुम्ही तुमच्या वडिलांपाशी एखादी गोष्ट अशीच बोलून जा, अशीच, मला आहे ना पाणीपुरी खायची इच्छा होती, मला सफरचंद खायची इच्छा होती, असंच बोलतो जा. दुसऱ्या दिवशी पप्पा तुझ्या घरी सफरचंदाचा क्रेटच घेऊन येतो. पप्पाची लव्ह लँग्वेज आहे ना. मुलगी बोलता बोलता बोलली, घेऊन दे. पोरग म्हणतो पप्पा पॅन्ट घ्यायची. लाज जरा तरी लाज. हा हा महिन्याला नवीन कापड तुला. हा काय करतो तू? हाय का आपलं? कुठल्या तोंडाने मागे येतोय? पप्पा बोलतो पण पप्पा घेऊन. पप्पा आहे ना ऍक्च्युली मुलाला आहे ना तयार करत असतो. बाहेरचं जग किती हरामी आहे त्यासाठी. खरं हे बाप जेव्हा आपल्या बरं असं खडूस बिडूस बोलतो ना, लय वाईट नाही वाटून घ्यायचं म्हणजे थांबा मला क्लिअर मेसेज देऊ द्या. अजून वाईट वाटून घ्यायचं पण मनाला लागून नाही घ्यायचं. कारण बाहेरचा जो समाज आहे ना तो ह्यापेक्षा ब्रुटल आहे. हे पप्पा तयार करत असतो. आणि आई असते ना, आई मुलीच्या बाजूने मोस्टली कधी बोलत नाही. आया पोरांच्या बाजूने लय भारी बोलतात. एकदा मी गल्लीत 2-3 पोरं जाम हाणलेली, लय म्हणजे लय हारली. काय झालं, माझ्या पहिल्या बॉलला आउट झालो. मी म्हणलं ट्रायल बॉल होता. दुसऱ्या बॉलला बी आउट झालो. आता मला कळलं काय करायचं. मी पोरं हाणले डायरेक्ट. बारकी होत्या अहो. फास्ट टाकते तेव्हा पोरांच्या आयाला घरी, तुमचा आकाशनं आमच्या पोरांना मारले. आई म्हणले अजिबात नाही, आकाश असं करू शकत नाही. तुम्ही काय म्हणता त्याला, बारकी पोरावरती असं करायला काय देतो? मला एवढं भारी वाटलं, आपली आई आपल्या एवढं डिफेंड करते. पोरं गेली, मला जी आईनं मारलाय वे. आमच्या गल्लीत एक लहान मुलगा होता, एकदम कमी वर्षाचं बाळ आहे. त्याला कळतं पण त्याला घाण सवय की ते नागडच फिरतं जास्त. त्याचं वय बी नाही नागडे फिरायचं. इमॅजिन करायची काही गरज नाहीये. मी तुम्हाला एक स्टोरी सांगतोय, ह्यात इमॅजिनेशन आणा असं मी तुम्हाला सांगितलेलंही. तुम्ही इमॅजिनेशन करू नये म्हणून मी त्याचा कलर बी सांगितला नाही, तो कसा दिसतो बी सांगितलं नाही, आणि तो केवढा उंचीचा आहे ते बी सांगितलं. तुम्ही त्यामुळे इमॅजिन करू. आणि माझी तेव्हा आहे ना TCS ला सिलेक्ट झाल्यावर आपल्या ह्याच्यामध्ये कोविडमध्ये ऑनलाईनच काम होतं. तर मीटिंगच्या वेळी ह्यो काय करायचा, बाहेर यायचा आणि पोंगणा वाजवायचा. पॉ 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 पॉ. आणि मम्मी सांगायची अरे भाईची मीटिंग चालू आहे की नाही बाळा, भाईची मीटिंग चालू. त्याला सोपी भाषा कळत, मीटिंग चालू आहे म्हणलं पोंगणा वाजवायचा. मग आता मम्मी पळून पळून किती पळल आमची.
एक दिवस आला आणि मी मम्मीला मुद्दाम म्हणायला लावलं की मीटिंग चालू आहे म्हण, आणि मी शेडच्या इकडे दडून बसलो. पुरुषाला आहे ना दोस्तीत आणि चेष्टेत वय कळत. त्याला म्हणले इकडे आला, म्हणलं लय जर पोंगणा वाजवला ना चडी गाडी नागडा फिरवीन. म्हणला काढ बघू. काढली चडी बी त्याची डायरेक्ट आणि आमच्या इथं ग्रिलवर ठेवली. हे गाबडं वर्षभर नागडे फिरते, ह्याला ह्याच्याशी काय आपत्ती पाहिजे का? ही घरी गेलं मम्मीकडं. मला सौरभ भाईनी माझी चडी काढली. हे जी आयली भांडा, ही काय प्रकार आहे, ह्यानं चडी काढली डायरेक्ट ह्याची न्यावून तेव्हा. आणि तीच मला म्हणतोय काढ. जेव्हा जेव्हा मी घरी असतो ना, अजून मी गेलो ती असं धरत, तिसरीच गेल्यात असं धरत अजून पण. आणि मी तुम्हाला सांगा पुरुषांच्यात हे आणि स्त्रियांच्यात, चला स्त्रियांच्या बद्दल मला ज्या आवडलेल्या गोष्टी आतापर्यंत सगळ्या सांगतो पहिले. ठीक आहे, कारण पुरुष स्त्रियांना जे चांगलं केलं ते विसरतो, हे पण मी सांगतो. आणि स्त्री पण विसरते पुरुषांना आपल्याबद्दल काय काय चांगलं आहे. राग सगळ्यात बेकार आहे, तो स्त्रीला येऊ नाही तर पुरुषाला येऊ. खरंच राग सगळ्यात बेकार. पुरुषांना आपल्याबरोबर काय काय चांगलं वागले सगळे विसरून जाते, आणि पुरुष लगेच फास्टमध्ये विसरतो. आणि खूप लोक म्हणतात की स्त्री एखादी गोष्ट धरून बसती आणि त्याच्यावरच भांडते. अजिबात नाही, पुरुष सगळ्यात जास्त भांडतो त्यावर. पुरुषाला काय बी करायचं, पुरुषासोबत फक्त शब्द जपून वापरायचे. एखादी बाय कमी भांडल, पुरुष लय भांडतो. तुला डोकंही करे, चुकून जर एखादी पोरगी पोराला म्हणली, तो 6 महिने म्हणतो मला तर डोकंच नाही ना. गिफ्ट दिलं आवडलं, मला तर कुठे डोकं आहे मला तवा. तो माझ्या आईसाठी साडी आणली, मला कुठे डोकं आहे. सो त्याच्यासोबत तो धरून ठेवतो आतनं, तुम्हाला सांगत नाही. आणि तुमचं लग्न टॉक जे काही जर जाणून घ्यायचं असेल ना तुम्हाला, जे लग्न झाल्यात आणि तुमचा नवरा त्रासलाय तुम्हाला, तर समजून जायचं की तुमच्या कॉलपेक्षा त्याच्या मित्रांचे कॉल जास्त आहेत. एकच गाडी हसला, अरे काय ही बाहेर बी सोडत नाही र. कॉल आल्यावर विचारते कोणाचा कॉल आहे, पुढच्या 4 महिन्याचं शेड्यूल तयार आहे का, ठरवा लवकर काय. तर हे जास्त नाही, आता आमच्या मित्रांच्यात चाललेलं ह्यातले मजा असते. आणि माझ्या आयुष्यातला एक ट्रिप मी कधीच विसरणार नाही. ती ट्रिप म्हणजे आम्ही कोकणात गेलतो आणि एकच ट्रिप आम्ही मुलं मुली एकत्र केली, निर्व्यसनी. हे बोललो कोण तर, पुरीनो तुम्ही हा पॉइंटच वगळलाय. ठीक आहे, पुरुषाबद्दल स्त्रियांना सगळ्यात मोठा गैरसमज काय, स्त्रियांना काय वाटतं तुम्हाला? बरं चला हे धरून चालू की एखादी गोष्ट पुरुषांनी बदलावी जेणेकरून सगळ्यांचं आयुष्य सोपं होईल. काय स्त्रियांना काय वाटतं? ते प्रेम असो, ती मैत्री असो, स्त्रीनं ठरवलं ह्याला बरं लग्न करायचं की करायचंच, ती कसं बी करती. आणि आता जी वेळ आली, आपल्या देशात जी वेळ आहे, त्यावर मला असं वाटतं की स्त्रियांनी सगळ्यात जास्त बोलावं प्लीज. कारण बिनकारणी पोरांच्या डोक्यात हे विचार यायला लागल्यात की मला लग्नच करायचं नाही.